हॅलो, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. आज 28 एप्रिल 2026 मास्टर क्लास इन पायथन बॅच नंबर 51 सेशन नंबर 5 रेकॉर्ड होत आहे. आज थोडी एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन आहे. युजली सेशन नंबर 5 हे आपलं पहिलं क्लोज सेशन असतं आणि थोडासा अजून हार्ट टू हार्ट टॉक केला जातो विद्यार्थ्यांबरोबर, कारण तुम्ही ऑफिशियली सीपीएल ऍक्सेप्ट केलेलं असतं. मग तुमचं ऑफिशियली स्वागत करणं, थोडंसं गोल वगैरे समजावून सांगणं, हे आपण करूच. पण त्याला थोडंसं आपल्याला एक आठवड्या यावेळेला थांबावं लागणार आहे, कारण आपलं पुढचं मंगळवारचं सेशन आहे ते पहिलं क्लोज सेशन असणार आहे. पण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की आपल्या शिकण्याच्या जर्नीमध्ये काही बदल होणार नाहीये. जी जर्नी आपण शुक्रवारी सुरू केली, इनडेप्थ सगळं पायथॉन बघायला, ती आपल्याला सुरू ठेवायची. मध्ये फक्त या आठवड्यामध्ये, म्हणजे आज मंगळवार आहे, ते पुढचा सोमवार किंवा पुढचा रविवारच म्हणा किंवा येता रविवार म्हणा, त्याच्यामध्ये कधीतरी तुम्ही ऍडमिशन घ्याल. मेजॉरिटी ऑफ द लोक आजच ऍडमिशन घेतील. काही लोक आहेत त्यांना मे बी अजून 1-2 दिवस लागतील, पण ऍडमिशन येत राहतात. तर साधारणपणे या या रविवार सोमवारपर्यंत सगळी बॅच आपली फायनल होईल आणि आपली ती जर्नी कंटिन्यू राहील. तो एक थोडासा गॅप पडेल ऍडमिशन प्रोसेस समजावून सांगायला आणि कोणाला काही इश्यूज आले तर ते इश्यूज मिटिगेट करायला, पण त्याच्यानंतर फार प्रॉब्लेम येणार नाही आपल्याला. ठीक आहे, ऑल राईट. सर, आपण मागच्या वेळेला असाइनमेंट स्टेटमेंटला सुरुवात केली होती, कारण मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की पायथॉनचा कोर्स हा आपला अत्यंत पुढे जाऊन ऍडव्हान्स्ड होणार असला. आपण डेकोरेटर, ऍट्रिब्यूट मॅनेजमेंट, मेटा क्लास, त्याच्यानंतर कॉन्टेक्स्ट मॅनेजमेंट, जनरेटर, लिस्ट कॉम्प्रिहेन्शन, लॅम्बडा एक्सप्रेशन अशा भारदस्त गोष्टी शिकणार असलो तरी सुद्धा आपण एकदम बेसिक लेवल पासून सुरुवात करतो ह्या कोर्सला. ह्या कोर्सला प्रोग्रामिंग प्रेरिक्विजिट नाहीयेत. त्यामुळे मागच्या सेशनच्या एंडला मी थोडीशी तुम्हाला झलक दिली की प्रोफेशनल आणि स्टुडंट यांना एकत्र आपण कसं काय शिकवू शकतो. तुम्हाला आठवत असेल तर मागच्या वेळेला मी तुम्हाला हे सांगितलं होतं की आपण आपला पायथॉन प्रोग्राम रन करतो तेव्हा ते व्हिज्युअलाइज कसं करायचं, की सीपीयूनी काय करायचं हे आपण सांगितलेलं आहे. सीपीयूनी काय करायचं हे आपण एका .py फाईलमध्ये सांगितलेलं आहे. पायथॉन या प्रोग्रामिंग लँग्वेज आपण सीपीयूला काय करायचं याच्या आज्ञा दिलेल्या आहेत आपण. ठीक आहे. आता python.exe नावाचा इंटरप्रिटर आहे, ते हेच आपला पायथॉनचा कोड घेणार, मशीन लँग्वेज मध्ये कन्व्हर्ट करणार आणि एक्झिक्यूट करून टाकणार. हे मी तुम्हाला सांगितलं होतं, बरोबर की नाही? आणि हे सगळं करताना आपल्याला मेमरी पाहिजे, की डेटा आणि इन्स्ट्रक्शन होल्ड करायला मेमरी पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की सिस्टम मेमरी इमॅजिन करा, त्याच्यात प्रोग्राम मेमरी इमॅजिन करा आणि त्याच्यात पायथॉनसाठी लागणारं सगळं मेमरी अलोकेशन आहे असं समजा. हा व्ह्यू अजिबात चुकीचा नाहीये. हा व्ह्यू अजिबात काय म्हणतात, रियालिटी ट्विस्ट करणारा नाहीये, कारण इव्हेंच्युअली प्रत्येक रनिंग प्रोग्राम हा तुमच्या मेन मेमरीमध्ये येतोच, हे लक्षात घ्या एक्झिक्युशनसाठी. फक्त त्यात मेमरी खूप ऑप्टिमाइज पद्धतीनं वापरली जावी आणि एका वेळेला मॅक्सिमम ऍप्लिकेशन्स रन करता यावी, यासाठी ऑपरेटिंग सिस्टमनी खूप काही गोष्टी इंटरनली केलेल्या असतात. ह्या मी बिगिनरना एक्सप्लेन करणार नाही. आता त्यांना सांगितलं होतं की ह्या टर्म सगळ्या काय करायच्या, तुम्ही ऐकायच्या, लिहून घ्यायच्या आणि नंतर योग्य वेळेला विचारायचं, सर याचा अर्थ काय, याचा अर्थ काय, ते पुढे 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 एक्सप्लेन होईल. पण एवढं सगळं बेसिक लेवलला कव्हर होत असताना एक्सपिरियन्स लोकांना असं वाटायला नको, अरे यार हा क्लास तर चांगला आहे, पोर्शन तर लई भारी आहे, पुढचे टॉपिक तर सिलेबस मध्येच नसतात, एआयला पण विचारून पाहिलं आपण हा सिलेबस कसा आहे. पण मग त्याच्यासाठी आम्हाला पहिला 1 महिना इतकं बेसिक मध्ये सर खेचणार का तुम्ही, की बायनरी आणि हे ते नाही. तुम्हाला इमिजिएटली मी प्रोफेशनलला पण अप्रिशिएट होईल असा एक व्ह्यू दिला होता, की मी म्हटलं होतं की कुठलाही पायथॉन प्रोग्राम मग तो तुम्ही कुठल्याही आयडी बरोबर रन करा, पायचार्म बरोबर रन करा, अॅनाकोंडा बरोबर रन करा किंवा आयडल बरोबर रन करा. इव्हेंच्युअली काय होतं, python.exe ही एक्झिक्युटेबल फाईल लॉन्च होते आणि त्याला पायथॉनचा सोर्स कोड हा कमांड लाईन आर्ग्युमेंट म्हणून दिला जातो आणि रनिंग एक्झिक्युटेबल फाईलला प्रोसेस म्हणतात. प्रोसेसला काय असते, व्हर्च्युअल ऍड्रेस स्पेस असते. व्हर्च्युअल ऍड्रेस स्पेसचा काय असतो, लेआउट असतो, टेक्स्ट, आरो डेटा, बीएसएस स्टॅक आणि हीप. आणि मग व्हर्च्युअल ऍड्रेस python.exe पासून तयार झालेल्या प्रोसेसच्या हीप मध्ये पायथॉनसाठी सगळं लागणारं ॲलोकेशन असतं. ही इन्साइट काही प्रोफेशनल्सना खूप जास्त अप्रिशिएट झाली होती. मला छान रिस्पॉन्सेस मिळाले होते, सर हे भारी आहे खूप आणि हे आम्हाला माहिती नव्हतं. आणि एवढंच नव्हे, यांनी पायथॉनच नव्हे, नोड जे सुद्धा असंच वर्क होतं.
त्यानंतर ब्राउझर बरोबर रन होणारे जावास्क्रिप्ट असंच रन होतं. त्याच्यानंतर पर्ल PHP या लँग्वेजेस अशाच रन होत्या. म्हणजे सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजचं मॉडेल एकदम क्लिअर झालं. ही इन्साईट प्रोफेशनल्सना मिळाली. असं आपण एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ अशा पद्धतीने आपण प्रोसीड होणार आहे. प्रत्येक लेक्चरला काही फंडामेंटल गोष्टी ज्या बिगिनरसाठी आवश्यक आहेत त्या सुद्धा एका सिस्टमॅटिक पद्धतीने सगळ्या प्रोफेशनल्सना कळतील. एकदा परत छान एज्युकेशन होईल. ऍट द सेम टाइम तुम्हाला दर लेक्चरला काहीतरी असं भारी शिकायला मिळेल वेगळं, की जे पायथॉनच्या इंटरनल्सना पॉइंट करतं, पायथॉन इंटरनली एक्झिक्यूट कसं होतं याची इन्साईट द्यायला मदत करतं. आणि असं करत करत एक साधारण पहिल्या 20 लेक्चर नंतर सगळे एका प्लेनवर आले, की त्याच्यानंतर तुम्ही सगळ्या पूर्वीच्या बॅचेसच्या मुलांना पण विचारा, स्टुडंट आणि प्रोफेशनल मध्ये असा 19-20 काही अंतर इतकं राहत नाही. एव्हरीबडी इज ऑन द सेम प्लेन. ठीक आहे. त्यामुळे मी हा पॉइंट पण सांगितला आणि त्याच मानाने लास्ट पॉइंट आहे तो रिवाइज पण केला. हे सगळं आठवलं असेल तरी असा मेसेज लाईक करा, कारण आता बाउंड्री झाली ना. शुक्रवारी आपण कव्हर केलं, शनिवार गेला, रविवार गेला, सोमवार गेला आणि मंगळवारचा पण पूर्ण दिवस जवळपास गेलास. त्यामुळे हे सगळं रिकॅप करणं पण तेवढंच आवश्यक होतं. ओके. मस्त, तुम्ही छान समजावून घेतलं आणि देअर वॉज अ गुड लेवल ऑफ कोऑपरेशन अँड दिस शुड सर्टनली बी अप्रिशिएटेड. छान. आज आपल्याला काय करायचंय, की ही जर्नी आहे ती आपल्याला पुढे न्यायची आहे. कशा बाबतीमध्ये, की आज आपण पहिल्यांदा काही प्रॅक्टिकल भाग बघणार आहे. कारण मी तुम्हाला मागच्या सेशनला पायथॉनच्या ऑब्जेक्टचा लेआउट कसा असतो ह्या पॉइंटला थांबवलं होतं. मी तुम्हाला म्हटलं होतं की ही जी गोष्ट आहे ना, ही आपण लई भारी पद्धतीनं पुढच्या सेशनला बघू आपण. ठीक आहे. त्यामुळे मला एकच मिनिट द्या, मी आयपॅड मध्ये लॉग इन करतो, कारण आपल्याला आज डायग्रामिंग करावं लागणार आहे चांगलं. आणि मागच्या सेशनमध्ये तुम्ही जे प्रॅक्टिकल केलं ते आता आज काही काही लोक, काही काही मुलं जी आहेत ती नवीन जॉईन झालेली असतील आणि त्यांना मे बी लगेच रेफरन्स लागणार नाही. म्हणून मी काय करतो, की मागच्या वेळेला आपण जो एक्सपेरिमेंट केला ना, तो एक्सपेरिमेंट फक्त रन करतो. प्रॅक्टिकली आपण हे टाईप केलं होतं, मला आठवतंय त्यानुसार. n इज असाइन टू 10, n1 इज असाइन टू 10 केलं होतं, n2 इज असाइन टू 3 केलं होतं. आणि मग ऍडिशन इज असाइन टू n1 प्लस n2, सबट्रॅक्शन इज असाइन टू n1 मायनस n2. त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन इज असाइन टू n1 मल्टिप्लाइड बाय n2. त्याच्यानंतर कोशंट is assigned to n1 star star slash slash n2. Remainder is assigned to n1% n2. त्याच्यानंतर डिव्हिजन इज असाइन टू n1 स्लॅश n2 असं केलं होतं. आणि सगळं प्रिंट केलं होतं, की 10+3 ची ऍडिशन काय होते, 10+3 ची सबट्रॅक्शन काय होते, त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन काय होतं, त्याच्यानंतर कोशंट काय असतो, रिमाइंडर काय असते आणि डिव्हिजन काय असते. ओके. हे आपण एक्सप्लेन केलं होतं. एक्सप्लेन नव्हतं केलं, हा सिंटॅक्स पाहिला होता. आणि मग मी एक थिअरी कव्हर केली होती, की कॉम्प्युटेशन करणं हा प्रोग्रामिंगचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि कॉम्प्युटेशन म्हणजे काय रे, की डेटा तुम्ही तयार करा आणि डेटा तुम्ही प्रोसेस करा. मग डेटा तयार करायला डेटा टाईप नावाची कॉन्सेप्ट कशी लागते हे मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि बुलियन, इंटिजर आणि फ्लोट हे 3 डेटा टाईप हे प्रोग्रामिंग लँग्वेजनी स्वतः डिफाईन केलेत. प्रोग्रामिंग लँग्वेज योगेश्वरला म्हणते, योगेश्वर तू पायथॉन प्रोग्रामर आहेस ना, बुलियन हा डेटा टाईप भेट माझ्याकडून, इंटिजर हा डेटा टाईप भेट माझ्याकडून, फ्लोट हा डेटा टाईप माझ्याकडनं गिफ्ट तुला. राईट. आणि मग बुलियनला बुलियन का म्हणतात, फ्लोटिंग पॉइंटला फ्लोट का म्हणतात हे आपण पाहिलं होतं. आणि मग आपण ह्या पॉइंटला थांबलो होतो, की डेटा टाईप हा ब्लूप्रिंट आहे, मोल्ड आहे, साचा आहे. आणि ऑब्जेक्ट म्हणजे त्याच्यापासून तयार केलेली वस्तू आहे. पण आज आपण आपली स्टोरी ऑब्जेक्ट पासून सुरू करणार आहे. आणि प्रोफेशनल लोकांच्या दृष्टीने पण आणि बिगिनर लोकांच्या दृष्टीने पण आजचा जो सुरुवातीचा टॉपिक आहे तो अत्यंत महत्वाचा आहे, की पायथॉन मध्ये ऑब्जेक्ट कशी दिसते खरी खरी हे आपल्याला बघायचंय.
आणि ह्याच्यामध्ये आपण खोटं पिक्चर उभं नाही करणार आहे, खूप रिअलिस्टिक पिक्चर उभं करणार आहे. पहिल्यांदा सगळ्यांना कॉमन भाग आहे तो असं सांगणार. आणि मागच्या वेळेला जसं प्रोफेशनल लोकांची एक 2-3 मिनिटं वेगळं बोललो होतो, तसं याही वेळी बोलणार. म्हणजे काय होईल की तुम्हाला पायथॉन डिमिस्टिफाय होणं, की पायथॉन एक असं वाटतं ना की भारी आहे लँग्वेज, पण काय रूल्स काय आहेत पायथॉन मागचे एक्झॅक्टली कळत नाही. मागच्या वेळी मला एकाने छान प्रश्न विचारला होता, मला नाव नाही लक्षात त्याचं. सर, आपल्याला इंट असं का नाही द्यावं लागत, की 10 हा इंटिजर आहे आपण कुठे सांगितला नाही. काय छान प्रश्न होता. कारण का याचा अर्थ काय की तो विचार करणारा प्रोग्रामर आहे, त्याला हे आठवतंय की आपण इंट एन वगैरे असं म्हणतो. मग पायथॉन मध्ये इंटिजर आहे का सांगावं लागलं नाही आपल्याला, आपण डायरेक्ट 10 1 असाइन टू 10 का म्हटलं. वाटलं तर हा सोपा प्रश्न वाटतो, पण त्याचं उत्तर इतकं सोपं नाहीये. त्याचं उत्तर आहे ते इन्फर टाईप सिस्टम मध्ये. ह्या सगळ्या गोष्टी आज आपल्याला डिमिस्टिफाय करून बघायच्या आहेत. त्यामुळे शेवटपर्यंत हे सेशन अत्यंत लक्ष देऊन ऐका. पायथॉन बद्दलच्या अनेक महत्वाच्या गोष्टी तुम्हाला जाणून घेता येतील. ठीक आहे. चालेल. Recording in progress. पायथॉन बॅच 51 आणि सेशन नंबर 5 आहे आपलं. ठीक आहे. चला, लक्ष द्या इकडे आता. आपल्याला एक पहिल्यांदा अॅनालॉजी बघायची आहे आणि त्याच्या बेसिसवर 2 टर्मिनॉलॉजीज बघायच्या. एकूण 4 टर्म एक्सप्लेन होतील याच्यामध्ये. मी तुम्हाला हे एक्झाम्पल दिलं होतं. मी तुम्हाला इडलीचं एक्झाम्पल दिलं होतं, इडली पात्राचं एक्झाम्पल दिलं होतं, केकचं एक्झाम्पल दिलं होतं. तुम्हाला माहितीये मफिन केक असतात, त्याचा शेप जो असतो तो मफिन केक बेक करण्यासाठी जो आपण केकचा स्टँड वापरतो ना, त्याचे शेप कसे तसे मफिन केकला मिळतात. किंवा इडली पात्र जसं असेल की इडली पात्रामध्ये इडलीचा जो साचा असतो त्याप्रमाणे इडलीचा शेप तयार होतो. त्याप्रमाणे डेटा टाईप वरनं डेटा कसा दिसणार ते कळतं. म्हणजे जसे वेगवेगळे प्रकार असतात ना, देर आर डिफरंट टाइप्स ऑफ मोल्ड्स. वेगवेगळ्या प्रकारचे साचे असतात. तुम्ही कधी खेळण्याच्या दुकानात गेला असाल किंवा आर्ट वर्कच्या दुकानात गेलेला असाल की वॅक्सच्या वेगवेगळ्या वस्तू मिळतात. कशा तयार केलेल्या असतात रे? त्याचा पहिल्यांदा मोल्ड तयार केलेला असतो, त्याच्यामध्ये मोल्टन वॅक्स टाकायचं आणि ते फ्रीज झालं की ते मोल्टन वॅक्स आहे ते त्या मोल्डचा शेप घेतं आणि एक आर्टिफॅक्ट तयार होतो. त्याचप्रमाणे डेटा टाईप जो आहे, डेटा टाईप आहे दॅट ऍक्ट्स ऍज ए मोल्ड. डेटा टाईप म्हणजे साचा असा तुम्ही विचार करू शकता. त्याच्यामध्ये मोल्टन वॅक्स, वितळलेलं मेण ओतायचं. वितळलेलं मेण म्हणजे काय माहितीये? मोल्टन वॅक्स आपल्या अॅनालॉजी नुसार मी लिहितोय. मोल्टन वॅक्स म्हणजे बाईट्स इन मेमरी. म्हणजे रिअल लाईफ मध्ये साच्यामध्ये आपण वितळलेलं मेण ओततो. प्रोग्रामिंगच्या टर्मिनॉलॉजी मध्ये साचा म्हणजे जर का डेटा टाईप असेल तर मोल्टन वॅक्स म्हणजे इथे मेमरी स्पेंड करावी लागते. मेमरी रुपी बाईट्स ओतावे लागतात आपल्याला. आणि मग मोल्टन वॅक्स पासून जे आर्टिफॅक्ट तयार होतं, जे आर्टवर्क तयार होतं, एक वस्तू तयार होते, त्याला थेरॉटिकल भाषेमध्ये इन्स्टन्स ऑफ डेटा टाईप असं म्हणतात. बरोबर. हे तुम्ही पाहिलं असेल की एक अशी खेळण्यातली बंदूक असेल
तर कुठल्या तरी दुकानामध्ये अशा 5 सेम बंदुका दिसतात ना, कारण 5 वेगवेगळे कस्टमर येतील आणि 5 वेळ पहिल्या पेरेंटला सुद्धा आपल्या मुलासाठी बंदूकच घ्यावी वाटेल दिवाळीसाठी, दुसऱ्या पेरेंटला पण वाटेल, तिसऱ्या पेरेंटला पण वाटेल. त्यामुळे बंदूक तयार करण्याचा साचा एकदाच तयार करावा लागला आणि त्याच्यापासून आपण 5 इन्स्टन्सेस तयार केले, म्हणजे 5 बंदुकाचे इन्स्टन्सेस बंदूक या साच्यापासून आपण तयार केले, राईट. तसं इंट हा डेटा टाईप आहे आणि त्याच्यामध्ये मेमरी रूपी मेण ओतलं की आपल्याला 10 हा त्याचा इन्स्टन्स मिळतो, 20 हा त्याचा इन्स्टन्स मिळतो, 30 हा त्याचा इन्स्टन्स मिळतो, 40 हा त्याचा इन्स्टन्स मिळतो. त्यामुळे 10, 20, 30, 40K हे काय आहेत? इन्स्टन्सेस ऑफ डेटा टाईप इंट. यांना काय म्हणायचं? हे सगळ्यांनी, इस्पेशली तुम्ही बिगिनर असाल, माझ्या बरोबर मोठ्यांना म्हणा, 10, 20, 30, 40 हे इन्स्टन्सेस आहेत डेटा टाईप इंटचे. परत एकदा 10, 20, 30, 40 हे डेटा टाईप इंटचे इन्स्टन्सेस आहेत. परत एकदा 10, 20, 30, 40 हे डेटा टाईप इंटचे इन्स्टन्सेस आहेत. त्याचप्रमाणे जर का तुम्ही फ्लोट हा टाईप घेतला आणि इथे 1.1, 3.14 घेतलं आणि 7.82 घेतलं, तर मी काय म्हणेन की 1.1, 3.14, 7.82 हे फ्लोट या डेटा टाईपचे इन्स्टन्सेस आहेत, असा सरळ अर्थ होतो. त्यामुळे डेटा टाईप आणि इन्स्टन्स ऑफ डेटा टाईप ही सगळ्यात फॉर्मल आणि सगळ्यात फंडामेंटल टर्मिनॉलॉजी आहे, की जर का तुम्हाला प्रोग्रामिंग सुरू करायचं असेल तर तुमच्याकडे डेटा टाईप पाहिजे आणि डेटा टाईपचे इन्स्टन्सेस तयार केले की तुम्हाला काहीतरी ऑपरेशन करायला डेटा तयार होतो. मी तुम्हाला सिंपल एक्झाम्पल सांगतो. मी तुम्हाला म्हटलं आदित्य पाटील हे नाव दिसतंय माझ्यासमोर, मी आदित्यला म्हटलं आदित्य ऍड कर. आदित्य म्हणतो येस सर ऍड करतो. मग आदित्य थोडा अँटिसिपेशन मध्ये थांबेल ना, काय ऍड करायचंय ते सर सांगतील, पण मी काय ऍड करायचं हे न सांगता आदित्यला परत ऑर्डर सोडली, आदित्य ऍड कर, काय चाललंय तुझं. आदित्यला वाटेल की सर बहुतेक विसरले, आणि मी तिसऱ्यांदा आदित्यला सांगितलं आदित्य अरे ऍड कर ना. तर तो उलटून नाही उत्तर देणार, तो म्हणेल हो सर ऍड करतोय ना, पण तुम्ही काय ऍड करायचं ते सांगा. आलं का लक्षात? त्यामुळे ऍडिशन हे ऑपरेशन आहे, ते ज्याच्यावर करायचं त्याला डेटा लागतो आणि डेटा तयार करण्यासाठी डेटा टाईप लागतो. त्यामुळे प्रोग्रामिंगचा फ्लो कसा असतो माहितीये का, की फर्स्ट स्टेप तुम्हाला डेटा टाईप डिफाईन करावा लागेल. डिफाईन डेटा टाईप की एक साचा तयार करा. त्याच्यानंतर क्रिएट इन्स्टन्सेस फ्रॉम डेटा टाईप, की त्या डेटा टाईप पासून इन्स्टन्सेस तयार करा. आणि त्याच्यानंतर तिसरी स्टेप म्हणजे काय, परफॉर्म ऑपरेशन ऑन देम. त्याच्यावर काहीतरी मॅथमॅटिकल ऑपरेशन परफॉर्म करा. त्यापैकी डिफाईन डेटा टाईपची स्टेप आहे ती आपल्यापासून काढून घेतली. म्हणजे आपल्याला काय सांगण्यात आलं, अरे नको तू ही नको स्टेप करूस, डोंट डू दिस स्टेप. मी तुला बुलियन इंट आणि फ्लोट हे डेटा टाईप मी स्वतः देते, असं प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणते. डेटा टाईप पासून इन्स्टन्सेस मात्र आपल्याला तयार करावे लागले आणि त्यांच्यावर मॅथमॅटिकल ऑपरेशन्स मात्र आपल्याला परफॉर्म करावी लागली. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं. आता फक्त मला एक टर्मिनॉलॉजी तुम्हाला इंट्रोड्यूस करायची, मग आपण इमिजिएटली प्रॅक्टिकल पार्टला जाणारे थोड्याशा, की डेटा टाईपला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग ही टर्म नाही कळणार. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग भाषेमध्ये दुसरा एक शब्द आहे, त्याला क्लास असं म्हणतात. हे तुम्हाला क्लास हा शब्द माहितीये ना, वर्ग. आपल्याकडे डिव्हिजन्स होते बघा, ए बी सी डी. मग आपल्याकडे पूर्वी असं होतं, सगळे हुशार मुलं ए मध्ये, त्यातल्या त्यात मग त्याच्यापेक्षा कमी हुशार मुलं बी मध्ये, असं पूर्वी असायचं बघा. आता मॉडर्न एज्युकेशन नुसार अशी कंपॅरिझन करणं चुकीचं मानलं जातं, पण आमच्या वेळेला होतं की फ तुकडी म्हणजे सगळ्यात वाईट, अ तुकडी म्हणजे सगळ्यात भारी वगैरे. हे काय आहेत? वर्ग आहेत हे. त्या वर्गामध्ये बुद्धिमत्तेनुसार सो कॉल्ड, आपल्याला हे पटत नाही पण बुद्धिमत्तेनुसार, कारण बुद्धिमत्ता फक्त अकॅडमिक असते असं नाही, वेगळी पण असते. फ तुकडीतल्या मुलाकडे एखादी अशी कलागुण असू शकतो जो तुकडीतल्या कोणाकडे नाहीये. त्यामुळे हे सोशल आस्पेक्ट त्याच्यातले बाजूला ठेवून जरा बोलतो मी, की असं होतं ना की हा अकॅडमिकली ज्यांचा सगळ्यात परफॉर्मन्स चांगला त्या लोकांचा टाईप वेगळा आणि फ तुकडीतल्या मुलांचा टाईप वेगळा वगैरे, असं वर्ग, क्लास.
तर डेटा टाईपला क्लास असं म्हटलं जातं. म्हणून क्लासिफिकेशन हा शब्द त्याच्यावरनं चालला नाही, की वर्गवारी करायची म्हणजे काय, की एकसारखे भरपूर वस्तू असतील तर एकसारख्या दिसणाऱ्या वस्तूंचा एक बाजूला सेट तयार करायचा, मग दुसऱ्या एकसारख्या वस्तूंचा सेट करायचा, याला आपण क्लासिफिकेशन करणे असं म्हणतो. म्हणून डेटा टाईपला क्लास असं म्हटलं जातं. आणि डेटा टाईपच्या इन्स्टन्सला, म्हणजे क्लास हा तर साचा आहे, त्याच्यापासून जे तुम्ही इन्स्टन्स तयार करता त्याला ऑब्जेक्ट असं म्हटलं जातं. राईट. त्यामुळे इथून पुढे पायथॉन ही पूर्ण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. त्यामुळे मी डेटा टाईप आणि त्याचा इन्स्टन्स ही थिअरॉटिकल टर्मिनॉलॉजी न वापरता 5व्याच लेक्चर पासून मी क्लास आणि ऑब्जेक्ट ही टर्म वापरायला सुरुवात करणार आहे. की फर्स्ट ऑफ ऑल यू नीड टू डिफाईन अ क्लास ऑफ डेटा, की डेटाचा एक क्लास तयार करा, तर त्या क्लासचे ऑब्जेक्ट्स तयार करा आणि त्या ऑब्जेक्ट्सवर तुम्ही मॅथमॅटिकल ऑपरेशन परफॉर्म करा. दॅट इज हाऊ द फ्लो ऑफ प्रोग्रामिंग प्रोसीड्स. त्यामुळे डेटा टाईपचा इन्स्टन्स म्हणजेच क्लास, सॉरी डेटा टाईप म्हणजे क्लास आणि डेटा टाईपचा इन्स्टन्स म्हणजे ऑब्जेक्ट. ह्या चारही टर्म कळल्या असतील तर हा मेसेज लाईक करून टाका पटकन सगळ्यांनी. हे फार इम्पॉर्टंट आहे. प्रोफेशनल्स हॉटेल सर ही बेसिक टर्मिनॉलॉजी एक्सप्लेन केली, फेअर इनफ, पण त्याचं महत्व आहे ते 1-2-3 मिनिटात कळेलच तुम्हाला. मग तुम्ही मला हक्काने विचारलं पाहिजे, ओ सर म्हणजे मगाशी तुम्ही आमच्याकडनं जे 2दा-3दा वदवून घेतलं ते आम्ही असं पण करू शकतो. मगाशी बघा तुम्ही असं इंट काढलं होतं, इथे 10, 20 आणि 30 असं लिहिलं होतं आणि तुम्ही आमच्याकडनं 3 वेळा रिपीट करून घेतलं की 10, 20 अँड 30 आर इन्स्टन्सेस ऑफ डेटा टाईप इंट. त्याच्यापेक्षा आम्ही जास्त सिम्पली असं म्हणू शकतो का, 10, 20, 30 आर ऑब्जेक्ट्स ऑफ क्लास इंट. करेक्ट. सर आमच्याकडनं 3 वेळा रिपीट करून घ्या ना, आम्हाला बरं वाटतंय. 10, 20, 30 आर ऑब्जेक्ट्स ऑफ क्लास इंट. 10, 20, 30 एटसेट्रा आर ऑब्जेक्ट्स ऑफ क्लास इंट. कुठलाही इंटिजर, मग तो 57 लाईक्स आलेत आता आणि 6 लव्ह रिॲक्ट्स आलेत मला, त्यामुळे 57 इज ऑल्सो अन ऑब्जेक्ट ऑफ क्लास इंट, 6 इज ऑल्सो अन ऑब्जेक्ट ऑफ क्लास इंट. त्याचप्रमाणे समजा 3.14, 6.28, 8.88 हे काय आहेत सगळे, दीज आर ऑब्जेक्ट्स ऑफ क्लास फ्लोट. हे क्लास फ्लोटचे ऑब्जेक्ट आहेत की 3.4, 6.28, 8.88 आर ऑब्जेक्ट्स ऑफ क्लास फ्लोट. इंट हा क्लास आहे, फ्लोट हा क्लास आहे, बुलियन हा क्लास आहे. आणि मग बुलियनचे ऑब्जेक्ट कुठले, दोनच, ट्रू आणि फॉल्स, बाकी कुठले ऑब्जेक्टच असू शकत नाहीत त्याला. ठीक आहे. आता पायथॉन ह्या टर्मिनॉलॉजी बरोबर ऍग्री होतो हे मला तुम्हाला दाखवायचंय आणि त्याच्यानंतर मग आपण आजच्या सगळ्यात इम्पॉर्टंट पार्टला सुरुवात करणार आहे. की सर आम्ही हे टर्म खूप ऐकलेत पूर्वी, आम्ही प्रोग्रॅमर आहोत, सम ऑफ मेनी ऑफ युअर प्रोग्रॅमर्स एक्सपिरियन्स प्रोग्रॅमर आहात, ओपी मध्ये प्रोग्राम केले. तुम्ही म्हणाल सर क्लास आणि ऑब्जेक्ट आम्ही पाहिलेलं आहे, पण क्लास आणि ऑब्जेक्ट ही टर्म ऐकल्यात, पण पायथॉन मध्ये ऑब्जेक्टला काय इंटरप्रिटेशन आहे, पायथॉन मधली ऑब्जेक्ट कशी असते हे आम्हाला सांगा. आणि जे बिगिनर्स आहेत त्यांना पण हा प्रश्न पडलाच असेल की ठीक आहे, आम्हाला आपल्याला ही अनॉलॉजी कळली आहे की केकचं भांड जसं असेल तर केक बेक करताना त्या भांड्याचा आकार घेणार, मोल्ड असेल, साचा असेल, त्याच्यामध्ये वितळलेलं मीठ टाकलं तर ती आतनं त्याचा शेप जसा आहे तसं त्या शेपची वस्तू तयार होणार. मोल्ड हा डेटा टाईप एकदाच तयार करायचा आणि त्याच्यापासून जेवढ्या वेळेला आपण मेण ओतू शकू तेवढ्या एकसारख्या दिसणारे वेगवेगळे ऑब्जेक्ट त्या एका साच्यापासून तयार होतात. मग डेटा टाईप हा साच्यासारखा आहे, इंट हा एकदाच तयार करायचा. आणि मग मल्टिपल इंटिजर, जेवढी मेमरी आहे तुमच्याकडे, जेवढी मेमरी तुम्ही स्पेंड करू शकता तेवढे इंटिजर्स तयार होऊ शकतील, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 लाईक दॅट. ठीक आहे. फ्लोट मध्ये सुद्धा तसंच आहे, पण हे फक्त अंडरस्टँडिंग लेवलला ठीक आहे. आणि नंतर मग सरांनी काय केलं की डेटा टाईप आणि त्याचे इन्स्टन्सेस ही टर्मिनॉलॉजी बदलून जास्त मॉडर्न टर्मिनॉलॉजी आणली की डेटा टाईपला सरांनी क्लास म्हणायला सुरुवात केली. त्यामुळे सरांनी जे आपल्याला सांगितलं होतं की बुलियन हा डेटा टाईप आहे, इंटिजर हा डेटा टाईप आहे, फ्लोट हा डेटा टाईप आहे, त्याच्याऐवजी सरांनी काय म्हटलं की इंटिजर हा क्लास आहे, फ्लोट हा क्लास आहे, इंट हा क्लास आहे. आणि 10, 20, 30 किंवा 3.4, 6.28 आणि 8.88 यांना सरांनी ऑब्जेक्ट्स म्हणायला सुरुवात केली. पण पायथॉन मध्ये ऑब्जेक्ट कशी दिसते, सरांनी आपल्याला एक प्रॉमिस सुद्धा केले की सर प्रत्येक कन्सेप्ट आहेत ते मेमरी मॅनेजमेंट लेवलला जाऊन समजावून सांगतील. तर मग सरांनी आपल्याला पायथॉनची ऑब्जेक्ट कशी दिसते एक्झॅक्टली मेमरीमध्ये, म्हणजे आम्ही मान्य करायला तयार आहोत की 10 ही क्लास इंटिजरची ऑब्जेक्ट आहे, पण
जे काही सगळं आहे ते मेमरीमध्ये कुठे ना कुठेतरी आहे ना. तर आम्हाला ऑब्जेक्ट कशी मेमरीमध्ये आहे हे सरांनी सांगितलं पाहिजे. तर ती तुमची बिगिनरना पण हा प्रश्न पडलाय आणि प्रोफेशनल्स हॅव सॉर्ट ऑफ अँटिसिपेटेड दिस की येस देअर इज अन ऑब्जेक्ट इन मेमरी. हे प्रोफेशनल्सना माहिती आहे. फक्त पायथॉन या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये ऑब्जेक्टचा इंटरनल लेआउट कसा असतो हे तुम्हाला सेपरेट कळेल आणि दोघंही खुश होतील असा आपला अजेंडा आहे. पण त्याच्या आधी सर हे जरा फार थेरी थेरी नाही का वाटली. 10 हा क्लास इंटचा ऑब्जेक्ट आहे, 3.4 हा क्लास फ्लोटचा ऑब्जेक्ट आहे. जरा हे प्रॅक्टिकल करून जर का आम्ही दाखवलं तुम्ही तर आम्हाला जास्त भारी वाटेल. ते प्रॅक्टिकल आधी आपण दोघं मिळून करूया आणि मग परत मी डायग्रामला एक्सप्लेन करतो. सर सी ही प्रोसिजरल प्रोग्रामिंग लँग्वेज होती आणि ओपी लँग्वेज नंतर आली. जर आपण 1020 हे इंट या क्लासचे ऑब्जेक्ट आहेत तर सी लँग्वेज मध्ये प्रोसिजर मध्ये पण सेम आहेत का? नाही युवराज. प्रश्न फार छान विचारला तुम्ही. फक्त सीच्या आधी कुठलीच ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आली नव्हती असं नाही. ऑब्जेक्ट ओरिएंटेडची थिअरी खूप जुनी आहे. पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं युवराज तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये ऑब्जेक्टला खूप स्पेसिफिक डेफिनेशन असते. मे बी तुम्ही एक्सपिरियन्स प्रोग्रामर असाल तर तुम्हाला कळेल की ऑब्जेक्टला स्टेट असते, ऑब्जेक्टला बिहेवियर असतं, अशा काही गोष्टी असतात. मग सी मधला जो इंटिजर असतो ना तो त्याच्यातल्या काही गोष्टी प्रिझर्व करतो किंवा काही गोष्टी सीच्या इंटिजरकडे पण आहेत. पण सगळ्या गोष्टी सीच्या इंटिजरकडे नाही आहेत. सर मग सीच्या इंटिजरकडे कुठल्या गोष्टी आहेत आणि पायथॉनच्या इंटिजरकडे कुठल्या गोष्टी जास्त आहेत हे सांगणार तुम्ही आम्हाला? येस. पण त्याआधी युवराज आपल्याला पायथॉन मध्ये ऑब्जेक्ट कशी असते हे दाखवता येईल. ते मला एकदा दाखवून घेतलं किंवा सी मध्ये ऑब्जेक्ट कशी आहे ते खूप सोपं आहे. 4 बाईट काढायचे आहेत मला आणि मग डायग्राम वापरून मी त्याच्यातला फरक समजावून सांगेन. तोपर्यंत पेशन्स दाखवणार युवराज थोडा? हा. येस. अमर तुमचं म्हणणं बरोबर आहे. फक्त कोडमध्ये असं लिहू नका बरं का. म्हणजे तुम्ही कोडिंग थ्रू जे सांगायचा प्रयत्न केलाय ते बरोबर आहे की ऑब्जेक्ट हा इन्स्टन्स आहे. करेक्ट. ऑब्जेक्ट हा इन्स्टन्स. पण हे कोडमध्ये नाही लिहिता येणार कारण इन्स्टन्स आणि ऑब्जेक्ट ही काही व्हेरिएबल नाही आहेत अमर. ही टर्मिनॉलॉजी आहे. जसं ह्याला पेन म्हणायचं असं कोणीतरी ठरवलं ना की हे पेन आहे. मग हे पण पेन आहे. हे कोणी ह्याला पेन म्हणायचं ठरवलं तसं क्लास पासून जे तयार होतं त्याला ऑब्जेक्ट म्हणायचं असं ठरवलं गेलं. आलं का लक्षात? आय होप आम्हाला हे लक्षात आलं. त्यामुळे तुम्ही कोडमध्ये असं नाही लिहू शकणार. कोडमध्ये तुम्ही इफ ऑब्जेक्ट इज इक्वल टू इन्स्टन्स असं लिहिलं तर तुम्हाला एरर मिळेल की ऑब्जेक्ट हे व्हेरिएबल नेम डिफाईन नाही केलं म्हणून तुम्ही. आलं का लक्षात? किंवा इन्स्टन्स नावाचं व्हेरिएबल नेम तुम्ही डिफाईन केलं नाही असे एरर मिळतील. पण तुम्ही कन्सेप्च्युअली म्हणून लिहित असाल तर ते बरोबर आहे. करेक्ट अमर? हा. हॅव्हिंग सेड दॅट की प्रोसिजरल प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये डेटा टाईपचा इन्स्टन्स आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज मधला क्लासचा ऑब्जेक्ट याच्यामध्ये फरक आहेत. पण ते मात्र आपण ऍडव्हान्स लेवलला ओओपी शिकू. जेव्हा ओओपी ची थिअरी मी सांगेन तेव्हा तुम्हाला ते डिफरन्सेस क्लिअर होतील. ठीक आहे. थोडंसं तुम्ही थांबा. डायग्राम काढल्यावर तुमचे 99.9% डाऊट जातील. पण काही काही डाऊट राहतील ते मात्र ओपी जेव्हा आपण करू ना पायथॉन मध्ये तेव्हा तुमच्या नक्की लक्षात येतील. ठीक आहे. प्रश्न छान विचारताय तुम्ही. तुमची डोकी चांगल्या दिशेने चालली आहेत. इन्क्विजिटिव्ह आहे तुमचं. जे सगळ्यांचे जे प्रश्न येत आहेत ते छान. आय एम हॅपी. चला रे. मी तुम्हाला एक मस्त एक्सपेरिमेंट करून दाखवतो. ओके. सगळ्यांनी आयडल ओपन करा बरं. आयडल ओपन करा सगळ्यांनी. तुम्ही हे सगळं टाईप केलं नाही तरी चालेल बरं का. रादर मी काय करतो माहितीये का, मीच आयडलचा नवीन इन्स्टन्स ओपन करतो. म्हणजे तुम्हाला तसं नको. हा. तुम्ही माझ्या बरोबर असा फ्रेश इन्स्टन्स ओपन करा बघू आयडलचा. ओके. आता एक पहिले 2-3 लेक्चर सगळ्यांचे लाड पुरवायचे आहेत बरं का मला. त्यामुळे मी या छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा लाईक घेणार. म्हणजे कसं एकदा तुम्हाला हॅबिच्युअल झालं ना की मग प्रश्न मिटला. आयडल ओपन झाला असेल तर यस हा मेसेज लाईक करा. कळलं ना? मी जेव्हा आयडल ओपन करा असं म्हणेन तेव्हा प्रोग्राम मध्ये जायचं सर्च ऍप्लिकेशन मध्ये आणि आयडल हे इन्स्टॉल्ड ऍप्लिकेशन ओपन करायचं. आणि आपण दुसऱ्या लेक्चरला पाहिलं होतं की ही काय आहे, आयडलची शेल आहे. आयडल म्हणजे काय? इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट लँग्वेज एन्व्हायरमेंट. की पायथॉन या प्रोग्रामिंग लँग्वेज मधनं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करायची असेल तर जी मल्टिपल टूल्स लागतात ती सगळी एका छत्राखाली आणणं याला इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट लँग्वेज एन्व्हायरमेंट असं म्हणतात. आयडल इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट लँग्वेज एन्व्हायरमेंट. ठीक आहे. ओके. सगळ्यांचं आयडल ओपन आहे. मस्त. मग आता तुम्ही मला सांगाल सर हे क्लास इंट वगैरे दाखवा ना. 10 क्लास इंटचा ऑब्जेक्ट आहे. दाखवा जरा. बघा
तीन स्टेटमेंट लिहा पहिल्यांदा माझ्या बरोबर. बी स्पेस असाइनमेंट ऑपरेटर आणि ट्रू असं लिहा. टी कॅपिटल काढा बरं का. टी कॅपिटल, आर स्मॉल, यू स्मॉल, ई स्मॉल. ओके. त्याच्यानंतर एन स्पेस बार असाइनमेंट ऑपरेटर आणि 105 असं म्हणा, आणि एफ असाइनमेंट ऑपरेटर 3.14 असं म्हणा. ठीक आहे. आपण हे ऑलरेडी पाहिले की ट्रू ही क्लास बुलियन ह्या टाईपची ऑब्जेक्ट आहे. 105 ही क्लास इंटिजर ह्या टाईपची ऑब्जेक्ट आहे, आणि 3.14 ही क्लास फ्लोट ह्या टाईपची ऑब्जेक्ट आहे. तुम्ही म्हणाल की सर हे तुम्ही प्रूव्ह करू शकता का? आन्सर इज येस. ठीक आहे. एक काम करा की टाईप असं लिहायचं, टाईप ओपनिंग क्लोजिंग राऊंड ब्रॅकेट काढायचे आणि त्याच्यामध्ये बी असं म्हणायचं, एंडला यायचं, एंटर म्हणायचं. टाईप ओपनिंग क्लोजिंग राऊंड ब्रॅकेट काढायचे, आतमध्ये येऊन एन करायचं, क्लास इंट म्हणायचं. टाईप ओपनिंग क्लोजिंग राऊंड ब्रॅकेट करायचे, आतमध्ये यायचं, एफ म्हणायचं. तुम्हाला क्लास बुलियन दिसतंय, त्यामुळे बी हे ट्रू या ऑब्जेक्टचं केलेलं बारसं आहे ना. मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण प्रत्येक जन्माला आलेल्या माणसाचं काय ठेवतो? नाव ठेवतो. का ठेवतो? म्हणजे लांबून पण हाक मारता आली पाहिजे त्याला, बरोबर. नाहीतर काय होईल, मला समजा नावच नसेल पण मी दिसतोय तुम्हाला, तर तुम्हाला काय करावं लागेल? मला हाक मारायला शुकशुक असं करावं लागेल. मी का लक्ष देऊ ना, माझं नाव शुकशुक आहे का? नाही. ठीक आहे. नाहीतर मग तुम्हाला मला जवळ येऊन टॅप करावं लागेल, लांबून तुम्ही मला हाकच मारू शकणार नाही. पण प्रत्येक व्यक्तीला नाव ठेवलं असेल आणि प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं नाव माहिती असेल, तर मग हाक मारल्यावर आपण लक्ष देतो की नाही. मला तुम्ही योगेश्वर अशी हाक मारली तर मी मागे वळून बघेन. त्याप्रमाणे ट्रू हा बुलियन या क्लासचा ऑब्जेक्ट आहे. त्याचं बी हे नाव ठेवलंय, त्याला ए बी असं हाक मारली की तो ट्रू प्रिंट करतो. बघा बरं, बी अशी हाक मारा तो ट्रू प्रिंट करेल. एन अशी हाक मारा तो 10 प्रिंट करेल. एफ अशी हाक मारा तो 3.14 हे प्रिंट करेल. त्यामुळे आपलं जसं बारसं करतो तसं असाइनमेंट स्टेटमेंट मध्ये आपण जन्म आणि बारसं एकत्र करतो. युएस मध्ये तसं करावं लागतं. युएस मध्ये आपल्याकडे जन्म दाखल्यावर नाव कधी कधी नसतं. का? कारण आपण बारसं उशिरा करतो आणि तेव्हा नाव ठेवतो. अमेरिकेमध्ये तसं चालत नाही. बर्थ रजिस्ट्रेशन करायला आधी नाव रेडी लागतं. तसं आहे हे की ट्रू ह्या क्लास बुलियनच्या ऑब्जेक्टला जन्म पण ह्या स्टेटमेंटमध्ये दिला आणि तसं बी हे बारसं पण ह्या स्टेटमेंटमध्ये करून टाकलं, बरोबर. त्यामुळे बी ला हाक मारायची असेल, म्हणजे बी हे ज्या ऑब्जेक्टचं नाव आहे त्या ऑब्जेक्टचा टाईप प्रिंट कर, असा या शब्दाचा अर्थ आहे. म्हणजे टाईप ब्रॅकेटमध्ये बी ह्या शब्दात याचं काय केलं सर तुम्ही? काय आहे हे की आपण पायथॉनला असं सांगतोय की बी हे ज्या ऑब्जेक्टला दिलेलं नाव आहे त्याचा क्लास प्रिंट कर. एन हे ज्या ऑब्जेक्टला दिलेलं नाव आहे त्याचा क्लास प्रिंट कर. एफ हे ज्या ऑब्जेक्टला दिलेलं नाव आहे त्याचा क्लास प्रिंट कर. मग तुम्हाला क्लास बुलियन, क्लास इंट आणि क्लास फ्लोट हे सांगितलंय ते प्रूव्ह करून मिळतं. त्यामुळे डेटा टाईपना पायथॉन मध्ये क्लासेस म्हणतात हे सिद्ध झालं. आणि क्लासेस डेटा टाईपचा जसा इन्स्टन्स असतो तशी क्लासची ऑब्जेक्ट असते. त्यामुळे ट्रू ही क्लास बुलियनची ऑब्जेक्ट आहे. 105 ही क्लास इंटची ऑब्जेक्ट आहे. 3.14 ही क्लास फ्लोटची ऑब्जेक्ट आहे. हे तुमच्या लक्षात आलं. ठीक आहे. इथपर्यंत सगळ्या बिगिनर्सना कळलं असेल आणि सगळ्या एक्सपिरियन्स लोकांना पण कळलं असेल तर प्लीज यस हा मेसेज लाईक करून कळवा पटकन. एक्सपिरियन्स्ड जे एक्सपिरियन्स प्रोग्रामर आहेत त्यांना मी एक 2-3 स्टेटमेंट सांगणार आहे. जे एक्सपिरियन्स C++ प्रोग्रामर आहेत त्यांना, C++ नाही कुठल्याही लँग्वेज मधले प्रोग्रामर. ऑब्जेक्ट जरा परत एक्सप्लेन करा ना. ओम एक 2च मिनिटं थांब. आपण ऑब्जेक्टची खूप डिटेल डायग्राम काढणार आहे तेव्हा तुला ऑब्जेक्ट कळेल. आता फक्त अॅनालॉजीने एक्सप्लेन केलंय. जसं योगेश्वर हा माणसाचा इन्स्टन्स आहे की नाही, ज्याला आपण मराठीमध्ये नग म्हणतो बघा. की तुम्ही 4 रुमाल विकत घेतले तर रुमाल हा डेटा टाईप आहे आणि तुम्ही विकत घेतलेले 4 रुमाल असतात तुमच्या शॉपिंग कार्टमध्ये, ते रुमाल या डेटा टाईपचे इन्स्टन्सेस झाले. मग रुमालला क्लास म्हणायचं. रुमाल हा एक क्लास झाला आणि ऍक्च्युली तुमच्या खिशातला रुमाल आहे तो त्या क्लासचा काय झाला? ऑब्जेक्ट झाला. एवढंच आता समजावून सांगितलेलं आहे. कळलं का ओम? याच्यापेक्षा जे जास्त एक्सप्लेनेशन आहे ते आपण ऑन पेपर देणार आहे आता. गॉट इट? मला जरा 1 टाईप करून कळवा ओमनी फक्त. ग्रेट. हा, आता जे एक्सपिरियन्स प्रोग्रामर आहेत त्यांनी मात्र कान इकडे करा. मी फार महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. तुम्ही एक्सपिरियन्स प्रोग्रामर आहात याचा अर्थ काय की तुम्हाला अशी सवय आहे की इंट 10 त्याच्यानंतर फ्लोट एफ किंवा
बुल बी असं केलंय सर आम्ही. ठीक आहे. तुम्ही जर का सी मध्ये काम केलं असेल, सी प्लस प्लस मध्ये काम केलं असेल, जावा मध्ये काम केलं असेल किंवा सी शार्प मध्ये काम केलेलं असेल, तर तुम्ही असे स्टेटमेंट वापरता की व्हेरिएबल नेमला टाईप देता. पण पायथॉन मध्ये असं दिसत नाही तुम्हाला. याचं कारण सांगतो की ही जी 2-3 वाक्य आहेत ना, ही फक्त एक्सपिरियन्स प्रोग्रामरसाठी आहे. बिगिनर प्रोग्रामरनी घाबरून जाऊ नका, ओव्हरवेल्म होऊ नका, कळलं नाही तर पॅनिक होऊ नका. ऑल विल बी क्लिअर इन गुड टाइम. पण तुमचं इतकं बेसिक चाललेलं असताना प्रोफेशनल शांतपणे ऐकून घेताना, मग प्रोफेशनलची 2-3 मिनिटं तुम्ही सुद्धा शांतपणे ऐकून घ्यायची आणि आफ्टरवर्ड्स सगळ्यांना सगळं कळणार आहे, ही जबाबदारी माझी. ठीक आहे. हा, तर एक्सपिरियन्स लोक नीट ऐका. तुम्ही ज्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस मध्ये काम केलेलं आहे, सी, सी प्लस प्लस, जावा, सी शार्प, ह्या प्रोग्रामिंग लँग्वेजेसना एक कॅटेगरी आहे, त्याला अॅनोटेटेड टाईप प्रोग्रामिंग लँग्वेजेस असं म्हणतात. सी ही काय आहे? अॅनोटेटेड टाईप प्रोग्रामिंग लँग्वेजेस. सी प्लस प्लस ही काय आहे? अॅनोटेटेड टाईप प्रोग्रामिंग लँग्वेजेस. सी शार्प ही काय आहे? अॅनोटेटेड टाईप प्रोग्रामिंग लँग्वेजेस. तुम्ही म्हणाल सर भारदस्त शब्द वापरला, अॅनोटेटेड टाईप, अर्थ कोण सांगणार त्याचा? सांगतो. व्हेरिएबल नेमना टाईप द्यायची जबाबदारी प्रोग्रॅमरवर असेल. बघा बरं का, व्हेरिएबल नेमना टाईप द्यायची जबाबदारी प्रोग्रॅमरची असेल, तर अशा प्रोग्रामिंग लँग्वेजेसना अॅनोटेटेड टाईप प्रोग्रामिंग लँग्वेजेस म्हणतात. नीट आहे का? ज्या प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये व्हेरिएबल नेम्सना टाईप द्यायची जबाबदारी प्रोग्रॅमरवर असते, त्याला अॅनोटेटेड टाईप प्रोग्रामिंग लँग्वेज असं म्हणतात. आणि हा जो टाईप दिला जातो त्याला टाईप अॅनोटेशन सिंटॅक्स असं म्हणतात. त्यामुळे बुल हे टाईप अॅनोटेशन आहे, फ्लोट हे टाईप अॅनोटेशन आहे, इंट हे टाईप अॅनोटेशन आहे. आणि मग एन ला इंट हा टाईप तुम्हाला द्यावा लागतो, एफ ला फ्लोट हा टाईप तुम्हाला द्यावा लागतो, बी हा बुल हा टाईप तुम्हाला द्यावा लागतो. का? कारण तुम्ही अॅनोटेटेड प्रोग्रामिंग लँग्वेजेस मध्ये काम केलेलं आहे. ठीक आहे, आलं लक्षात? पण तुम्हाला पायथॉन कन्फ्युजिंग वाटायला पहिला पॉईंट कुठनं सुरुवात होतो की सर हे इन 10 इज असाइन टू 10 आम्ही करायचो, इतके वर्ष आम्ही वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेज शिकल्या, तरी इंटिजर करायचं म्हटलं इन 10 लिहायचं हे आमच्या डोक्यात फिक्स बसलंय, पायथॉन मध्ये का नाहीये? याचं कारण पायथॉन मध्ये व्हेरिएबल नेमला टाईप नाहीच आहे. व्हेरिएबल नेमला टाईप नाहीये आणि त्यामुळे टाईप अॅनोटेशन इज मिसिंग. आणि मग अशा प्रोग्रामिंग लँग्वेजेसना इन्फर्ड टाईप प्रोग्रामिंग लँग्वेजेस असं म्हणतात. त्यामुळे इफ यू आर वंडरिंग, ओ सर आमचा इंट कुठे गेला, इंट एन, फ्लोट एफ मधला फ्लोट कुठे गेला, बुल बी मधला बुल कुठे गेला, सर तुम्ही फक्त एन, एफ आणि बी लिहिताय, एनच्या शेजारचा इंट, एफच्या शेजारचा फ्लोट, बीच्या शेजारचा बुल कुठे गेला? पायथॉन ही इन्फर टाईप प्रोग्रामिंग लँग्वेज असल्यामुळे त्याला हे लागत नाही. इथे एक्सपिरियन्स प्रोग्रामरला मला जो पार्ट सांगायचा होता तो संपला. आता परत मी जे एक्सप्लेनेशन सुरू करेन ते सगळ्यांसाठी सुरू करेन. हा महत्वाचा किडा डोक्यातनं गेला असेल तर यस हा मेसेज लाईक करा. मग हे असं का केलं, कशासाठी केलं ते थोडे दिवसामध्ये 1-2 लेक्चरमध्ये कळेल. हे तुम्हाला कळलं का नाही मुलांना? हा, हे फक्त एक्सपिरियन्स लोकांसाठी होतं. आणि जेव्हा मी फक्त एक्सपिरियन्स लोकांसाठी सांगतो तेव्हा तुम्ही फक्त एक्सपिरियन्स लोकांनी फक्त रिस्पॉन्स दिला तरी चालेल. ठीक आहे. मी जेव्हा सगळ्यांचे पॉईंट तेव्हा तर सगळ्यांनी धुवून रिप्लाय द्यायचा बरं का. हा करेक्ट, बरोबर ओळखलं. नाही वर्क होणार ते, कारण तसं सिंटॅक्सच अवेलेबल नाहीये. अमित, कळलं का आपल्याला? संदीप छान डोकं लावलंय. जावा स्क्रिप्ट पण तशीच, पर्ल पण तशीच. हा, छान, मस्त, छान समजून घेताय. प्रश्न पण चांगलेत सगळ्यांचे. चला, मग आता ओमनी आपल्याला रिक्वेस्ट केली होती, ओ सर, सर इन्फर्ड मीन्स मेकिंग अ डिसिजन आफ्टर हॅव्हिंग इन्फॉर्मेशन, मिनिंग आफ्टर असाइनमेंट द व्हॅल्यू ऑफ द ऑब्जेक्ट द डेटा टाईप इज डिसाइडेड. नाही, त्याच्यामध्ये दर्पण थोडीशी कन्सेप्ट वेगळी आहे. इन्फरन्स म्हणजे काय? कन्क्लुजन बेस्ड ऑन ऑब्झर्वेशन. आपल्याला एक्सपेरिमेंट मध्ये असायचं बघा, की आपण ऑब्झर्वेशन लिहायचो आणि त्याच्यानंतर इन्फरन्स लिहायचो, की एखादी गोष्ट ऑब्झर्व केली की त्याच्यावर आपल्याला काय कन्क्लूड करता येतं त्याला इन्फरन्स म्हणतात. तर पायथॉन मध्ये राईट हँड साइडची व्हॅल्यू ऑब्झर्व केल्यानंतर त्याचा टाईप काय आहे हे पायथॉनला आपोआप कळतं, ह्याला टाईप इन्फरन्स असं म्हणतात. राईट, तो पार्ट तुम्हाला छान कळलाय. फक्त एक महत्वाचा पॉइंट जो तुमच्या पॅराफ्रेझिंग वरनं कळत नाहीये ते म्हणजे पायथॉन मध्ये व्हेरिएबल नेमला टाईप नसतोच, फक्त ऑब्जेक्टला टाईप असतो. ही कन्सेप्ट
प्रोफेशनल्सना लगेच कळू शकते, पण ती सगळ्यांना कळणार नाही म्हणून मी एक्सप्लेन नाही केलेली. बी ला स्वतःचा असा टाईपच नाहीये, एन ला स्वतःचा असा टाईपच नाहीये, एफ ला स्वतःचा असा टाईपच नाहीये. मग पायथॉन मध्ये टाईप ही कॉन्सेप्टच नाहीये का? असं पण नाहीये. मग सर काय, टाईप ही कॉन्सेप्ट आहे, पण ही फक्त ऑब्जेक्टला ऍप्लिकेबल आहे, व्हेरिएबल नेमला ऍप्लिकेबल नाहीये. असं म्हणजे मी तुम्हाला सांगतो, अतिशय भारी एक्झाम्पल घेऊ आपण. आपण माणसांना नावं ठेवतो, माणूस म्हणजे ऑब्जेक्ट, आणि त्याला पण काहीतरी नाव ठेवतो, योगेश्वर. आता माझी बायको आहे, ती समोर आली तर ती पण दिसेल तुम्हाला, तिचं पण काय नाव, राधिका. आता बऱ्याच ठिकाणी बघा, नावांवरनं कळतं की तो मुलगा आहे का मुलगी आहे. म्हणजे योगेश्वर हे शक्यतो मुलीचं नाव असत नाही, राधिका हे शक्यतो मुलाचं नाव असत नाही, राईट? किंवा दर्पण घ्या, संदीप घ्या, अमित घ्या, ही मुलांची नाव आहेत, माहिती आहे सगळ्यांना. पण आर्या हे नाव मुलीचं आहे ते कळतं. त्याच्यानंतर अजून आपण खाली गेलो तर अंकिता हे नाव मुलीचं आहे ते लगेच कळतं. अनिता हे नाव मुलीचं आहे हे लगेच कळतं. म्हणजे अस्मिता हे नाव मुलीचं आहे हे लगेच कळतं. म्हणजे काय, नावांना सुद्धा टाईप आहे तिकडे, म्हणजे जेंडर म्हणून. जसं बॉडीवरनं लक्षात येतं की हा मेल आहे, तर ह्या मेलला दिलेलं नाव आहे त्याचा टाईप पण मेल आहे, बरोबर? म्हणजे असं आपण करत नाही ना की बॉडी फिमेल ठेवायची, नाव मेलचं द्यायचं, असं नाही होत. पण काही काही जी, हा बरोबर, किरणच नाव देणार होतो मी, बरोबर. छान हर्षद, छान विचार केला की आता किरण हे नाव आहे, हे युनिसेक्स नाव आहे, की किरण कॅन बी अ नेम ऑफ मेल, किरण कॅन बी अ नेम ऑफ फिमेल, राईट? तर पायथॉनचं नाव काय म्हणतं माहितीये का, की आम्हाला टाईप नसतो असा, राईट? वी डोंट हॅव एनी टाईप, आम्हाला असा टाईप नाहीये काही. त्यामुळे बी हे नाव म्हणतं की ऑब्जेक्टचा क्लास हा ट्रू असू दे, म्हणजे बुलियन असू दे, इंटिजर असू दे किंवा फ्लोट असू दे. बी हे बुलियनचं पण नाव असू शकतं, बी हे इंटिजरचं पण नाव असू शकतं, बी हे फ्लोटचं पण नाव असू शकतं. त्यामुळे पायथॉन मध्ये एक नाव घेतलं तर ते कुठल्याही क्लासच्या ऑब्जेक्टला देता येतं. इतर लँग्वेजेस मध्ये काय करावं लागतं माहितीये का, की नावांना सुद्धा टाईप द्यावा लागतो. म्हणजे तुम्हाला इंटिजर टाईपच्या ऑब्जेक्टला नाव द्यायचंय ना, तर त्या नावाचा टाईप पण इंटिजर लागतो. फ्लोटिंग या टाईपच्या ऑब्जेक्टला नाव द्यायचंय ना, त्या नावाचा टाईप पण फ्लोट लागतो. हे जे बंधन आहे ते इथे सैल करण्यात आलेलं आहे पायथॉन मध्ये, आणि म्हणून हे वर्क होतं. म्हणजे टाईप नाहीये का, असं नाहीये, पण टाईप ही संकल्पना आहे, टाईप ही कॉन्सेप्ट आहे, ती नावांना ऍप्लिकेबल नाहीये, ती फक्त ऑब्जेक्ट्सना ऍप्लिकेबल आहे. हे मी दर्पणच्या शंकेला उत्तर देता देता किंवा त्यांनी जी काही कमेंट केली त्या कमेंटवर कमेंट करता करता मी ही सगळ्यांनाच कन्सेप्ट समजावून सांगितली. त्यामुळे सगळ्यांना कळली असेल तर यस हा मेसेज लाईक करा, की आपण ऑब्जेक्टला जे नाव देतो ना त्याला टाईप नसतो पायथॉन मध्ये. ठीक आहे, मी तुम्हाला अजून एक वियर्ड एक्झाम्पल घेऊन सांगतो, म्हणजे हे ऐकायलाच तुम्हाला विचित्र वाटेल थोडस. बघा मी काय बोलतोय. समजा मी तुम्हाला असं विचारलं की कोण, म्हणजे दुसऱ्याला नको, तुम्ही मला विचारलं असं करूयात, कारण मला दुसऱ्याचा चुकूनही थट्टा खिल्ली वगैरे उडवायला नाही गेली पाहिजे. की समजा अनंत आहे, अनंत हक्काचा आहे आपला ऍडमिन. अनंतनी योगेश्वरला विचारलं, यो योगेश्वर सर, तुमची शिंग आहेत ती किती इंच लांब आहेत? तर हा प्रश्न नुसता चुकीचा नाहीये, हा मला अपमानास्पद वाटू शकेल. मी शून्य हे उत्तर दिलं तरी त्याचा अर्थ काय होतो की मला शिंग आहेत पण आत्ता आलेली नाहीये. जशी वासरू असतं त्याला नंतर शिंग फुटतात, राईट? तर शिंग ही हा ऑर्गनच नसतो ना माणसाला. मी माणूस आहे, माझा टाईप काय आहे, ह्युमन, आणि ह्युमनला शिंग नसतात. त्यामुळे एखाद्या माणसाला जर का तुम्ही विचारलं, ए योगेश्वर तुझी शेपूट किती लांब आहे, दिसत नाही अजिबात, राईट? तेव्हा योगेश्वर तुझी शिंग किती लांब आहे, दिसत नाहीयेत अजिबात, तर योगेश्वर काय म्हणेल, मी क्लास ह्युमनचा ऑब्जेक्ट आहे, त्यामुळे मला शिंग आणि टेल शेपटी या दोन्ही गोष्टी नाहीयेत. हे जसं योगेश्वरला अपमानास्पद वाटू शकेल की मला काय हा जनावर समजला, प्राणी समजला माझ्या शिंगांची लेंथ विचारायला, माझी शेपटीची लेंथ विचारायला, हे जसं आपल्याला मला अपमानास्पद वाटू शकतं, तसं व्हेरिएबलला हे अपमानास्पद ऑफेन्सिव्ह वाटू शकतं. पायथॉनच्या व्हेरिएबलला विचारलं, ए पायथॉनच्या व्हेरिएबल, ए पायथॉनच्या नेम, तुझं टाईप काय? तर तो म्हणतो मला टाईप वगैरे ही गोष्टच नाही, मला टाईपच नाहीये. माणसाला जशी शेपटी नाही तशी पायथॉनच्या व्हेरिएबलला टाईप ही कॉन्सेप्टच अटॅच नाहीये, राईट? पण मग टाईप ही कॉन्सेप्ट पायथॉन मध्ये ऍबसेंट आहे का? नाही. एक गोष्ट अशी आहे जिला टाईप असतो, कोणती सर? ऑब्जेक्ट.
तुमच्या ऑब्जेक्टला टाईप असतो, व्हेरिएबल नेमला टाईप नसतो. टोनी उलट म्हणायचं की व्हेरिएबल नेमला टाईप नसल्यामुळे कुठलीही ऑब्जेक्ट कुठलाही नेम कुठल्याही ऑब्जेक्टला नेम करू शकतं. कुठलंही नेम हे कुठल्याही टाईपच्या ऑब्जेक्टला नेम करू शकतं, कारण व्हेरिएबल नेमला स्वतःचा असा टाईप नाहीये. आलं का लक्षात? हर्षद, सुंदर प्रश्न विचारलाय. सगळ्यात शेवटी जे असाइन कराल ते त्याचं उत्तर आहे. हे बी इज असाइन टू ट्रू केलं, नंतर बी इज असाइन टू 1 2 3 केलं आणि नंतर बी इज असाइन टू 3.14 केलं. सगळ्यात शेवटी जे असाइन केलं ना ते मिळणार तुम्हाला. आलं का लक्षात? म्हणजे पायथॉननी तुम्ही काय सांगताय, ट्रू तुझं नाव बी, थोड्या वेळाने तुम्ही चेंज करता, तुम्ही म्हणा अरे नाही नाही ट्रूचं नाव बी नको ठेवायला, 1 2 3 या 123चं नाव आपण ट्रू ठेवूयात. कसं होतं? नंतर तुम्हीच म्हणता अरे अरे नको 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 3.14चं नाव आपण बी ठेवूयात. झालं ते. लिफो वगैरे इतका विचार करू नका. सगळ्यात शेवटी कोणाला दिलं ते, सगळ्यात शेवटी कोणाला दिलं ते. आलं का लक्षात तेजस? हा, सगळ्यात शेवटी तुम्ही कोणाला दिलं नाव ते. तुम्ही असा विचार करा की समजा अनिल तुम्ही खूप पुढे जाताय, त्याचं जे उत्तर आहे ते खूप वेगळं आहे. ठीक आहे, याला कंटेनर डेटा टाईप असं म्हणतात लिस्टला, आणि लिस्ट हा कंटेनर डेटा टाईप असला तरी त्याच्या प्रत्येक इंडेक्सला वेगळ्या टाईपचे ऑब्जेक्ट का टाकता येते याचं मी एक्सप्लेनेशन देणार आहे, जे खूप डीप आहे. तुम्हाला C++ माहिती असेल तर सांगा, मी तुम्हाला लगेच उत्तर देतो याचं. पण आता सगळ्यांचा फ्लो नको ब्रेक करायला याच्यामध्ये, मी अजून कंटेनर टाईप पर्यंत पोहोचलेलोच नाहीये. ओके, पण प्रश्न अतिशय व्हॅलिड आहे तुमचा. सिंपल प्रश्न विचार करा की जेव्हा मी पायथॉनच्या कोर्सचं नाव ठेवलं, मी पहिल्यांदा काय विचार करीन की अरे आपण आपल्या बॅचला पायथॉन कोर्स असं नाव देऊया. नंतर योगेश्वरला वाटेल नको, आपण आपल्या कोर्सला ना कोर पायथॉन असं नाव देऊया. कोर्स एकच आहे बरं का, कोर्स एकच आहे, त्याला नाव ठेवलं मी पायथॉन. नंतर वाटलं अरे कोर पायथॉन असं नाव ठेवूयात. आणि नंतर योगेश्वरला सुचलं की नाही, एवढा मोठा आणि भारी कोर्स आहे ना, त्याला मास्टर क्लास इन पायथॉन असं नाव पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे काय झालं बरं की एका कोर्सचं मी नाव बदलत गेलो. बरोबर, कोर्स हे नाव आहे, त्याला अटॅच काय करायचं ते बदलत गेलो मी. त्यामुळे सगळ्यात शेवटी जे मी ठरवलं ते रिफ्लेक्ट होणार. ओके, तुमचे प्रश्न येत आहेत, पण मला जर का तुम्ही पुढच्या गोष्टी एक्सप्लेन नाही करून दिल्या तर मी पुढचं जे घेणार आहे ना त्याच्यावर बेस्ड या गोष्टी आहेत. बीज असाइन ओके, मी थोडक्यात सांगतो. अनिल, तुमचा तर कंटेनरचा खूप लांब आहे, दर्पण तुम्ही प्रश्न खूप छान विचारलाय, पण याचा टॉप टू डाऊन अप्रोचशी संबंध नाहीये. त्याला रिअसाइनमेंट केस असं म्हणतात की 3.14 ला बी असाइन केलात तुम्ही, समजा ट्रू ला बी असाइन केला आणि नंतर तुम्ही 10 बी ला असाइन केला, तर बी ला तुम्ही रिअसाइन केलं. आणि जेव्हा तुम्ही रिअसाइन करता तेव्हा पहिलं व्हेरिएबल जातं, पहिलं ऑब्जेक्ट जातो आणि दुसरा ऑब्जेक्ट रिप्लेस होतो. त्यामुळे इट इज अ सिंपल केस ऑफ रिअसाइनमेंट. ठीक आहे, त्यामुळे टॉप टू डाऊन बॉटम हे टर्मिनॉलॉजी नको, रिअसाइनमेंट ही टर्मिनॉलॉजी हवी आपल्याला. लेंथ ऑफ द डेटा टाईप आता मला डायग्राम ऑब्जेक्टची काढून द्या, तुम्हाला कळेल अमर. ठीक आहे, जावामध्ये व्हॅर हा डेटा टाईप आहे, त्याचा डायरेक्ट संबंध नाही. जावा स्क्रिप्टच्या व्हॅरशी डायरेक्ट संबंध नाही याच्याशी. जावा स्क्रिप्टमध्ये प्रत्येक व्हेरिएबलला व्हॅर किंवा फंक असं द्यावं लागतं. व्हॅर स्टँड फॉर हे डेटा व्हेरिएबल आहे आणि फंक स्टँड फॉर हे फंक्शन आहे. पायथॉन मध्ये असं नाहीये. ठीक आहे, दॅट्स इट. ओके, आता सगळ्यांनी थांबा. आता मला आधी पहिल्यांदा ऑब्जेक्ट एक्सप्लेन करू दे, नाहीतर काय होईल की सगळ्यांचा जो फ्लो डोक्यात बिल्ड झालाय तो हळूहळू ब्रेक व्हायला सुरुवात होईल. आपल्याला सगळ्यांना घेऊन जायचंय, तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणं माझ्यावर लागलं. तुझा प्रश्न काय आहे? हा, बरोबर आहे, तुझा प्रश्न नव्हता, तू फॅक्ट सांगितलीस की बी इज असाइन टू 10 केलं की एक ऑब्जेक्ट क्रिएट होतो आणि बी हा त्याला रेफरन्स व्हेरिएबल आहे. राईट, करेक्ट आहे. ऑल राईट, चला आता आपण, मला खरं तर ठीक आहे, म्हणजे तुमची क्युरिओसिटी खूप चांगली आहे, पण मी जे आता एक्सप्लेन करणार आहे ना त्याच्यावर तुमच्या सगळ्या प्रश्नांची डिपेंडन्सी आहे. म्हणून
ओम, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. जावाच्या व्हेअरचा डायरेक्ट उपयोग नाही. व्हेरिएबल एमटी असेल तर काय टाईप येईल? व्हेरिएबल एमटी नसतं पायथॉन मध्ये. एमटी व्हेरिएबल तयार करून दाखवा पायथॉन मध्ये मला. देर इज नो सिंटॅक्स. तुम्ही व्हेरिएबल इज इक्वल टू समथिंग करावंच लागतं तुम्हाला. कळलं का ओम? देर इज नो सच थिंग एज एमटी व्हेरिएबल इन पायथॉन. पण अगेन ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर ऐकताना बिगिनर्स थोडेसे कन्फ्युज झाले असतील, म्हणून मी पटकन सगळ्यांचं अटेन्शन ग्रॅब करण्यासाठी पुढच्या थिअरीला जातो. मला जी सांगायची, मला फक्त सगळ्यांना काय ह्याच्यातनं कळलेलं असलं पाहिजे की डेटा टाईपला क्लास म्हणतात, डेटा टाईपच्या इन्स्टन्सला ऑब्जेक्ट म्हणतात. पायथॉन मध्ये आपण ऑब्जेक्ट तयार करतो राईट हँड साईडला आणि त्याला लेफ्ट हँड साईडला नाव देतो. ठीक आहे. आणि टाईप किंवा क्लास हा ऑब्जेक्टला असतो, व्हेरिएबल नेमला नसतो. व्हेरिएबल नेमचा क्लास किंवा व्हेरिएबल नेमचा टाईप हा प्रकार पायथॉन मध्ये नाही. त्यामुळे पायथॉनचं व्हेरिएबल आहे ते कुठल्याही क्लासच्या ऑब्जेक्टचं बारसं करायला वापरता येतं आपल्याला. जसं किरण हे नाव मुलाला पण देता येतं, मुलीला पण देता येतं. त्याचप्रमाणे पायथॉनचं एक नाव बी ते तुम्ही बुलियनला पण देऊ शकता, इंटिजरला पण देऊ शकता आणि फ्लोटला पण देऊ शकता. ठीक आहे. हे तुमच्या लक्षात आलं असेल तर यस हा मेसेज लाईक करा. एक्सलंट, गुड. हे सगळ्यांना लक्षात आलं ना? आता मग पायथॉनच्या ऑब्जेक्टचे इंटरनल आहे ते मी तुम्हाला सांगतो. ओके. अनंत, मला बरोबर 9:25 ला सांगायचं. ऍडमिशन प्रोसेसचा इंटरव्हल आपल्याला 9:25 ला घ्यायचा आहे. ठीक आहे. त्यानुसार सगळ्या टीमला रेडी राहायला सांग. नीट बघा इकडे. n इज असाइन टू 10 लिहिल्यावर इंटरनली काय होतं हे मी आता स्टेप बाय स्टेप सांगायला सुरुवात करणार आहे. ठीक आहे. n इज इक्वल टू 10 हे स्टेटमेंट जेव्हा पायथॉन इंटरप्रिटर कडे जातं. पायथॉन इंटरप्रिटर म्हणजे कोण? आपण इन्स्टॉल केलेला पायथॉन डॉट टीएक्सी. पायथॉन डॉट टीएक्सी जेव्हा हे स्टेटमेंट वाचतं तेव्हा त्याच्या लक्षात येतं की अरे हे तर असाइनमेंट स्टेटमेंट आहे. हे पहिल्यांदा इंटरप्रिटरला कळतं. मग असाइनमेंट स्टेटमेंट मध्ये काय होतं की राईट हँड साईडला डेटा व्हॅल्यू असते आणि हॅलो, हा बोल. हा
हॅलो, नाही, ऍडमिशन प्रोसेस संदर्भात मॅडमचा फोन होता, आपल्याच माझ्या राधिकाचा फोन होता, म्हणून मी नव्हतो. चला इकडे लक्ष द्या की पायथॉनला कळतं की हे असाइनमेंट स्टेटमेंट आहे आणि इथे लेफ्ट हँड साइडला नेम आहे, हे पायथॉनला कळतं. ही झाली स्टेप नंबर 1. दिस इज युअर स्टेप नंबर 1. की पायथॉन इंटरप्रिटरच्या लक्षात येणं की आपल्या समोर जे स्टेटमेंट आहे ते असाइनमेंट स्टेटमेंट आहे. असाइनमेंट स्टेटमेंटच्या राईट हँड साइडला डेटा व्हॅल्यू असते, लेफ्ट हँड साइडला व्हेरिएबलचं नाव असतं. ठीक आहे, मी म्यूट नाहीये. माझा आवाज सगळ्यांना ऐकू येत असेल तर यस हा मेसेज लाईक करा रे पटकन. हा चला, त्याच्यानंतर तुम्हाला एरर मिळेल टोनी, कारण तुम्ही रूल ब्रेक करताय. तुम्ही करून बघा, तुम्हाला 3.14 हे तुम्हाला सिंटॅक्स एरर नावाचं एक्सेप्शन मिळेल टोनी. सिंटॅक्स एरर म्हणजे काय, ग्रॅमर मध्येच एरर केलाय तुम्ही. ओके, गॉट इट. चला, आता राईट हँड साइडला डेटा व्हॅल्यू आहे, लेफ्ट हँड साइडला नेम आहे. स्टेप नंबर 2 काय आहे, आयडेंटिफाय टाइप ऑफ व्हॅल्यू. की पायथॉनला स्टेप नंबर 1 मध्ये लक्षात येतं की ह्या स्टेटमेंटमध्ये RHS आहे 10 आणि लेफ्ट हँड साइड आहे n. स्टेप नंबर 2 मध्ये त्याला आयडेंटिफाय द टाइप ऑफ व्हॅल्यू असं आहे, त्यामुळे त्याला टाइप ऑफ 10 हा ओळखावा लागतो. यासाठी हा इंटरव्ह्यूचा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, नीट नोट डाऊन करा. यासाठी पायथॉन जो अल्गोरिदम वापरतो ह्याला टाइप इन्फरन्स अल्गोरिदम असं म्हणतात. टाइप इन्फरन्स अल्गोरिदम. त्यामुळे पायथॉन टाइप इन्फरन्स अल्गोरिदम वापरतो आणि टाइप इन्फरन्स अल्गोरिदम वापरल्यानंतर त्या अल्गोरिदमचं आउटपुट म्हणून पायथॉनला कळतं की 10 हा क्लास इंट ह्या टाइपची व्हॅल्यू आहे, इंट ह्या टाइपची व्हॅल्यू आहे, हे त्याला कळतं. आणि आता आपल्याला स्टेप नंबर 3 कडे जायचंय, ते म्हणजे ऑब्जेक्ट क्रिएशन. आणि इथे सगळा प्रीमियम आहे आजच्या सेशनचा. आजच्या सेशनमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही शिकणार आहे ती ही शिकणार आहे. हे सर्वांच्या लक्षात आलं असेल तर यस हा मेसेज लाईक करा. इथपर्यंत कळलं का तुम्हाला की एन इज असाइन टू 10 आपण टाईप करतो रे, आपण एंटर की मारतो. आत काय होतं, आत पायथॉन पहिल्यांदा वाचतो एन इज असाइन टू 10. पायथॉनला लक्षात येतं की हे आपल्या लँग्वेजचं असाइनमेंट स्टेटमेंट आहे. असाइनमेंट स्टेटमेंट मध्ये आपण काय करतो, राईट हँड साइडला डेटा व्हॅल्यू ठेवतो, लेफ्ट हँड साइडला त्या डेटा व्हॅल्यूला नाव ठेवतो आपण. ठीक आहे, मग ह्या स्टेटमेंटमध्ये राईट हँड साइडला कोण आहे 10, लेफ्ट हँड साइडला कोण आहे n. मग आता दुसरी स्टेप काय आहे, पायथॉन म्हणतो की मी राईट हँड साइडला जी डेटा व्हॅल्यू आहे त्याचा टाईप ओळखायची जबाबदारी माझी आहे, असं पायथॉनचं म्हणणं आहे. त्यामुळे पायथॉन इंटरनली टाईप इन्फरन्स अल्गोरिदम वापरतो आणि टाईप इन्फरन्स अल्गोरिदम वापरल्यानंतर पायथॉनच्या हे लक्षात येतं त्या अल्गोरिदमचं आउटपुट म्हणून की राईट हँड साइडला जे दिलंय ते इंटिजर ह्या टाईपची व्हॅल्यू दिलेली आहे. आणि मग पायथॉनची स्टेप नंबर 3 अशी असते की ही इंटिजर टाईपची व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी आपल्याला ऑब्जेक्ट पाहिजे. त्यामुळे ऑब्जेक्टच्या क्रिएशनचं मेन पर्पज काय आहे, मेन पर्पज टू स्टोअर ए व्हॅल्यू.
जसं आपल्या सगळ्यांना राहण्यासाठी घर लागतं, निवारा ज्याला म्हणतो ना, अन्न वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत की प्रत्येक माणूस आहेच आहे. माणूस म्हणजे इथे डेटा व्हॅल्यू आहे. पण माणूस नुसता रानावनात फिरतो का? नाही. कोणी आता आदिवासी असतील, संत महात्मे असतील, ते फिरत असतील रानावनामध्ये, त्यांना भीती वाटत नसेल, दे आर युज टू इट. पण आपण शहरी जीवन पाहिलं तर प्रत्येक माणसाची रिक्वायरमेंट असते की त्याला घर पाहिजे. आपण कुठे राहतो? घरात राहतो. माणूस, शहरी माणूस जसा घरात राहतो तशी डेटा व्हॅल्यू ही ऑब्जेक्ट मध्ये राहते. त्यामुळे ऑब्जेक्ट हे डेटा व्हॅल्यू स्टोअर करण्याचं ठिकाण आहे, किंवा अत्यंत सोप्या भाषेत तुम्हाला समजावून घ्यायचं असेल तर ऑब्जेक्ट हे डेटा व्हॅल्यूचं घर आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि आपण जसं घर हवेत बांधतो किंवा पृथ्वीवर जो व्हॉल्यूम आहे तिथे आपण घर बांधतो, तसं प्रत्येक डेटा व्हॅल्यूचं घर हे बांधायची जागा म्हणजे मेन मेमरी आहे. आता जास्त चांगली लिंक लागली का की एन असाइन टू 10 हे आपण फक्त टाईप करायचं. पायथॉनच्या हे लक्षात आलं पाहिजे, पायथॉनच्या हे लक्षात येतं की अरे हे तर माझं असाइनमेंट स्टेटमेंट, राईट. राईट हँड साईडला आहे 10, लेफ्ट हँड साईडला आहे एन, म्हणजे 10 ही व्हॅल्यू आहे, एन हे त्याचं नाव आहे. मग मला शोधून काढू दे बरं 10 ही व्हॅल्यू कुठल्या टाईपची आहे. तर पायथॉन टाईप इन्फरन्सिंग अल्गोरिदम रन करतो आणि म्हणतो अरे हे तर इन टाईपची व्हॅल्यू आहे. आणि मग पायथॉन म्हणतो की प्रत्येक व्हॅल्यूला राहायला घर बांधावं लागतं, जसं प्रत्येक माणसाला राहायला घर बांधावं लागतं तसं प्रत्येक व्हॅल्यू स्टोअर करायला ऑब्जेक्ट रूपी घर बांधावं लागतं. मग डेटा व्हॅल्यूचं घर ज्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो ते कुठे बांधायचं, तर ते मेमरीमध्ये बांधायचं असतं. ठीक आहे. त्यामुळे प्रायमरी डेफिनेशन ऑफ ऑब्जेक्ट मी काय करणार आहे माहितीये? प्रायमरी डेफिनेशन ऑफ ऑब्जेक्ट ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज नुसार ही डेफिनेशन नाहीये. प्रायमरी डेफिनेशन ऑफ ऑब्जेक्ट काय आहे? अ कंटिन्युअस ब्लॉक ऑफ मेमरी, की मेमरीमध्ये एक सलग बाईट्स, एक सलग जागा रिझर्व्ह करायची, त्यालाच आपण ऑब्जेक्ट असं म्हणतो, राईट. जसं इव्हेंच्युअली घर म्हणजे काय, तर घराच्या आर्किटेक्चरमध्ये खूप वेगवेगळ्या भारी भारी डेफिनेशन असतील, पण सगळ्यात बेसिक डेफिनेशन पासून आपण सुरुवात करू शकतो ना, की घर म्हणजे काय, एक बंदिस्त जागा ज्याला आपण घर म्हणतो, बरोबर. एका बंदिस्त जागेला आपण घर म्हणतो. तसं ऑब्जेक्ट म्हणजे कंटिन्युअस ब्लॉक ऑफ मेमरी. त्यामुळे आपण दाखवताना असं करणार आहे की ही तुमची मेन मेमरी किंवा रॅम, त्याच्या आतमध्ये ही जी आहे प्रोग्राम मेमरी आहे. आणि इथे कंटिन्युअस ब्लॉक ऑफ मेमरी, कंटिन्युअस म्हणजे काय, एक सलग, की एक बोट काशीला, दुसरं बोट आहे कन्याकुमारीला, तिसरं बोट आहे गुजरातला, पाचवं बोट आहे सिक्कीमला, असं नाही. एक सलग, नो गॅप इन बिटवीन, कंटिन्युअस, सलग. त्यामुळे कंटिन्युअस ब्लॉक ऑफ मेमरी नेहमी मी सर्कलनी दाखवणार आहे. हा तुम्ही रिझर्व्ह केला की हे जे आहे कंटिन्युअस ब्लॉक ऑफ मेमरी, ह्याला आपण ऑब्जेक्ट म्हणणार, ह्याला आपण डेटा व्हॅल्यूचं घर असं म्हणणार. ठीक आहे. हे लक्षात आलं असेल सगळ्यांच्या. तर यस हा मेसेज लाईक करा. अत्यंत अत्यंत महत्वाचं आहे. रादर इथून पुढचा सगळाच पार्ट आहे तो ट्रिमेंडस इम्पॉर्टन्स आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कळतंय सगळ्यांना? त्यामुळे आपण परत एकदा सगळ्या बिगिनर्सने हा फ्लो लक्षात ठेवायचा, सगळ्या एक्सपिरियन्स प्रोग्रामरने हा फ्लो लक्षात ठेवायचा, की आपण टाईप करताना एन असाइनमेंट ऑपरेटर 10 असं करतो. पायथॉन हे स्टेटमेंट जेव्हा वाचतो तेव्हा पायथॉनला कळतं की अरे हा तर आपला असाइनमेंट ऑपरेटर, हे तर आपलं असाइनमेंट स्टेटमेंट. मग पायथॉनला कळतं की असाइनमेंट स्टेटमेंटच्या राईट हँड साईडला, असाइनमेंट स्टेटमेंटच्या राईट हँड साईडला आपल्याकडे व्हॅल्यू असते आणि लेफ्ट हँड साईडला व्हेरिएबल नेम असतं. मग पायथॉन काय म्हणतो की मला या असाइनमेंट स्टेटमेंटमध्ये काय बरं, 10 हे राईट हँड साईडला दिसतंय, एन हे लेफ्ट हँड साईडला दिसतंय. लेट मी फाइंड आउट द टाइप ऑफ 10.
टाईप इन्फरन्स अल्गोरिदम रन होतो आणि पायथॉनला कळतं ही इंट या टाईपची ऑब्जेक्ट आहे आणि इंटला राहण्यासाठी घर तयार केलं जातं. ठीक आहे. सोपं व्हावं म्हणून आपण आपलं घर असं बांधतो का की कसबा पेठेमध्ये बेडरूम, नारायण पेठेमध्ये बाथरूम आणि हॉल आहे तो कोथरूडला ठेवायचा आणि दुसरी बेडरूम आहे ती वारजेला ठेवायची, असं करू का आपण अमित? नाही. त्यामुळे घराची जागा ज्यासाठी आपण कंटिन्युअस ठेवतो की एकदा बेस ऍड्रेस मिळाला घराचा की घराच्या मेन डोअर मधनं ओपन आत गेलं की घरातली सगळी जागा जशी ऍक्सेसिबल पाहिजे तसा ऑब्जेक्टचा बेस ऍड्रेस मिळाला की त्या ऑब्जेक्टचे सगळे बाईट्स ऍक्सेसिबल पाहिजेत, यासाठी आपण कंटिन्युअस मेमरी ठेवतो. आलं का लक्षात? आम्ही कळलं की वन टाईप करून कळवायचं बरं का, ज्यांनी प्रश्न विचारले त्यांनी त्याला, राईट? म्हणजे कसं होतं की पटकन आपल्याला पुढे जाता येतं. ओके. मग आता आपल्या घराला कसं स्ट्रक्चर असतं की नाही, आपल्या घराला स्ट्रक्चर असतं. म्हणजे आता तुम्ही सगळी मॉडर्न होम पाहिली तर आपण BHK म्हणतो, बेडरूम, हॉल आणि किचन. हे आपल्याला माहितीये की जे टिपिकल घर असतं त्याला एक हॉल पाहिजे, एक किचन पाहिजे आणि वन ऑर मोर बेडरूम पाहिजे. बेडरूम किती त्याच्यावर आपण मिळतो 1 BHK, 2 BHK, 3 BHK आणि मग त्याचे लेआउट असतात. त्यामुळे घराला स्ट्रक्चर असतं. पूर्वी वेगळे शब्द होते. पूर्वी पडवी म्हणायचे, माझघर म्हणायचे, त्याच्यानंतर एक स्टोर रूम असायची पूर्वी. हे आता किंवा ओटी असायची की ओटीवर बसलाय त्याला बोलवून आण म्हणून. हे आता पूर्वी वाडा आर्किटेक्चर जेव्हा होतं म्हणजे वाडा हा राहायचा मेन टाईप जेव्हा होता तेव्हा लोक पडवी, माझघर, ओटी असं म्हणायचे. आता आपण काय म्हणतो? बेडरूम, हॉल, किचन. त्यामुळे घराला कसं इंटरनल स्ट्रक्चर असतं तसं पायथॉनच्या ऑब्जेक्टला सुद्धा इंटरनल स्ट्रक्चर असतं, राईट? किंवा अजून सोपं सांगायचं झालं तर की तुम्ही कुठलंही कपाट उघडलं, कपड्यांचं कपाट उघडलं तर त्याला कप्पे असतात ना आतनं. असं नसतं की कपाट आतनं पूर्ण मोकळं येते. कपाटाला कप्पे असतात, ड्रॉवर्स असतात. त्याला आपण काय म्हणतो? कबर्डचा लेआउट म्हणतो ना. म्हणजे तुम्हाला छान एखादं पुस्तकाचं कपाट तयार करायचंय किंवा तुम्हाला असं कपड्यांसाठी वॉर्डरोब तयार करायचंय तर तुम्ही इंटिरियर डिझायनरला किंवा आर्किटेक्टला काय सांगाल, इंटिरियर डिझायनरला काय सांगाल? मला याचं छान लेआउट सुचव कुठला तर. लेआउट सुचव म्हणजे काय? आत्म्याचे कप्पे कसे पाडायचे ते सांग मला. ठीक आहे. म्हणजे ते दिसायला पण चांगलं दिसलं पाहिजे आणि त्याची स्टोरेजसाठी त्याची उपयोग पण झाला पाहिजे त्याचा. त्याचप्रमाणे पायथॉन मध्ये ऑब्जेक्टला 3 कप्पे असतात. पायथॉन मधल्या ऑब्जेक्टला 3 कप्पे असतात. जसं तुम्ही फॉरेन कंट्रीमध्ये गेलात ना, फॉरेन कंट्रीत नेदरलँड्स मध्ये गेलात तुम्ही तर किंवा इथे आता हा ट्रेंड थोडासा यायला लागलाय की ज्या खूप हायफाय बंगलो सोसायटी असतात ना त्याचं एक्सटिरियर स्टँडर्डाईज असतं की सगळं चांगलं दिसावं म्हणून हवं तसं एक्सटिरियर नाही करता येत. आपल्याला ते थोडंसं रिस्ट्रिक्टिव्ह वाटतं ना, ह्याला मी एवढे कष्ट केले, मी एवढे पैसे कमावले, माझं घर मी आणि मला पाहिजे तसं म्हणून पाहिजे सगळं, माझे सगळे डिसिजन मला घ्यायचे म्हणून मी बंगला बांधतोय. तर हा मला कोण सांगणार की एक्सटिरियर असं पाहिजे? मला ते आधीच क्लिअर करून घ्यावं लागतं. ती सोसायटी सांगते तुम्हाला की सर ही आमची आता इथे केकाराव नावाची सोसायटी आहे इकडे बंगलो सोसायटी होती मोठी मावदनला. तर तिकडे एक्सटिरियर स्टँडर्डाईज आहे तिकडे. नेदरलँड्समध्ये तर सगळ्या शहराचा एस्थेटिक सेन्स एक राहावा, बिघडू नये म्हणून एक्सटिरियर तुम्हाला एका विशिष्ट प्रकारे करावं लागतं. पाहिजे तसं नाही करता येत आपल्याला. हे जसं स्टँडर्डायझेशन आहे तसं पायथॉन मध्ये प्रत्येक ऑब्जेक्ट कशी दिसते त्याच्या आत काय ते वेगवेगळं. प्रत्येक घरात माणसं वेगळी राहतात, राईट? काही काही घरांमध्ये कुत्रा पाळतील, काही काही घरांमध्ये मांजर पाळतील, काही काही घरांमध्ये प्राणी कुठलाही पाळला जाणार नाही. आत कोण राहते त्याच्याशी संबंध नाहीये. पण घराचं स्ट्रक्चर मात्र जसं सेम पाहिजे किंवा एक्सटेरियरचं सेम पाहिजे नेदरलँड्समध्ये किंवा हायफाय बंगलो सोसायटीमध्ये, तसं पायथॉनच्या कुठल्याही ऑब्जेक्टचं इंटरनल स्ट्रक्चर सेम पाहिजे. सर मग ते सांगू शकता तुम्ही आम्हाला? येस. पायथॉनचा ऑब्जेक्ट आता मी जेव्हा गोल दाखवेन तेव्हा तुम्हाला हे आठवलं पाहिजे की हा गोल कुठे? मेन मेमरीच्या आतमध्ये, म्हणजे आपल्या रॅमच्या आतमध्ये. आपलं पायथॉन ऍप्लिकेशन रन करण्यासाठी python.exe रन होतीये. परत एकदा आपला पायथॉन प्रोग्राम रन करण्यासाठी python.exe रन होतीये. त्याला दिलेला चौकोन त्याच्या आतमध्ये गोल आहे हे लक्षात घ्यायचं. आणि आता हे गोलातले कप्पे आपल्याला बघायचे. ते 3 कप्पे सांगतो मी तुम्हाला. एका कप्प्याला म्हणतात टाईप, दुसऱ्या कप्प्यामध्ये असतो तो म्हणजे रेफरन्स काउंट
हे खरं खरं आहे बरं, काही कुठली हायपोथेटिकल इन्फॉर्मेशन नाही किंवा थेरॉटिकल इन्फॉर्मेशन नाहीये सर. आणि पायथॉन डीपली समजून घ्यायला हे सगळं माहिती पाहिजे. येस, ह्या गोष्टींचं नॉलेज नसल्यामुळेच पायथॉन मध्ये कुठल्या गोष्टी वर्क होतात आणि कुठल्या गोष्टी वर्क होत नाहीत हे आपल्याला कळत नाही बरेच वेळेला. किंवा हे जे प्रश्न पडतात, एज असाइन टू 10 केलं सर, त्याच्यानंतर खाली एज असाइन टू 1.1 केलं, तर 10चं काय झालं सर आम्हाला कळत नाही. आम्ही प्रिंट ए केल्यावर आम्हाला 1.1 दिसतं, पण 10 कुठे गेला? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवायची आहेत ना तुम्हाला. इंटरेस्टिंग वाटतंय ना, खोलवर शिकायचं आहे ना, मग तुम्हाला ऑब्जेक्टचा लेआउट शिकला पाहिजे. ऑब्जेक्टचा लेआउट शिकला, ही 3 फील्ड कळली, मगच या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समाधानकारक पद्धतीने मिळतील. नाहीतर मग काहीतरी असं काहीतरी सांगितलेलं एक्सप्लेनेशन ॲझ्युम करावं लागेल. पण मला खात्री आहे की तुमच्यापैकी सगळे आहेत ते आता एआयच्या जमान्यामध्ये राहतो आपण. तुमच्याकडे सगळं आहे. सगळी जेन एआय तुमच्या दिमतीला आहे, त्याच्यानंतर युट्यूब आहे, सगळे कोर्सेस आहेत. तरी सुद्धा कुठेतरी तुमची इंटरनल काय होतं याची तहान भागलेली नाहीये, म्हणून तुम्ही क्लास अटेंड करायला बघताय की नाही. त्यामुळे तिथे मला तुम्हाला डिसअपॉइंट नाही करून चालणार. त्यामुळे आय एम गोइंग टू कव्हर ऑल दीज डिटेल्स आणि त्याच्या जोरावर आपण एक्सप्लेनेशन घेणार आहे. आणि मग सगळ्यात महत्वाचा कप्पा कुठला, की ज्यासाठी ऑब्जेक्ट तयार झाली, डेटा व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी तयार झाली ना, त्यामुळे तिसऱ्या कप्प्यात व्हॅल्यू ठेवायची. त्यामुळे पायथॉनच्या ऑब्जेक्ट रूपी कप्प्यामध्ये, ऑब्जेक्ट रूपी कपाटामध्ये 3 कप्पे असतात. बोला, मोठ्यांना बोला, हे स्वतः घरच्यांना वाटू देत अभ्यास करतोय जरा आपला पोरगा म्हणून, किंवा प्रोफेशनल असेल तर वाटू देत की यस काहीतरी भारी करतोय आपण म्हणून. की पायथॉन मध्ये ऑब्जेक्ट रूपी कपाटाचे 3 कप्पे असतात. पायथॉन मध्ये ऑब्जेक्ट रूपी कपाटाचे 3 कप्पे असतात. पहिल्या कप्प्यामध्ये आपण त्या ऑब्जेक्टचा टाईप किंवा ऑब्जेक्टचा क्लास स्टोअर करतो. दुसऱ्या कप्प्यामध्ये आपण त्या ऑब्जेक्टचा रेफरन्स काउंट स्टोअर करतो. रेफरन्स काउंट म्हणजे काय अजून एक्सप्लेन केलेलं नाहीये. आणि तिसऱ्या कप्प्यामध्ये आपण त्या ऑब्जेक्टची व्हॅल्यू स्टोअर करतो. सर, म्हणजे 10 ही व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी आपल्याला कपाट तयार करायचंय एक, किंवा घर तयार करायचंय आपण, घर मेमरीमध्ये घर बांधायचंय आपण डेटा व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी. तर तुम्ही सर्कल दाखवता. सर्कल म्हणजे मेमरी मधला कंटिन्युअस ब्लॉक ऑफ मेमरी. जसं बंगला बांधायला आपण प्लॉट विकत घेतो, राईट. आणि तो जो प्लॉट आहे तो एका मोठ्या भूखंडाचा भाग असतो. असा तुम्ही विचार करा की तुम्हाला डेटा व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी बंगला बांधायचा आहे. बंगला बांधण्यासाठी तुम्हाला प्लॉट विकत घ्यावा लागतो. हा जो प्लॉट आहे तो एका मोठ्या बंगलो सोसायटीचा पार्ट असतो. आणि ही बंगलो सोसायटी ती एका मोठ्या शहराचा किंवा पृथ्वीचा पार्ट असते. त्यामुळे मेन मेमरी म्हणजे अख्खी पृथ्वी. त्याच्यानंतर मग एखादा बिल्डर असतो. कुठलाही तुमचा फेवरेट, कुमार बिल्डर्स घ्या, लोढा घ्या, डीएसके घ्या, परांजपे घ्या, कुठलाही बिल्डर घ्या, तुमच्या आवडीचा एक बिल्डर आहे. त्यांनी एक मोठा भूखंड विकत घेतला आणि त्याचे बंगलो प्लॉट्स केले. त्याच्यामध्ये तुम्ही एक प्लॉट विकत घेतला आणि आता त्याच्यामध्ये तुम्ही 3 कप्पे पाडताय. मग आता 10 साठी एक बंगला बांधायचा आहे, म्हणजे तुम्ही 10 साठी प्लॉट विकत घेतला. तो प्लॉट कुठे आहे? पायथॉन डॉट च्या मेमरीमध्ये. पायथॉन हा बिल्डर आहे तुमचा, त्या बिल्डरनी जागा घेतली. आणि पायथॉन डॉट ची जागा कुठे आहे? पृथ्वीवर आहे, म्हणजे मेन मेमरीमध्ये, राईट. तर मग इथे 3 कप्पे करावे लागतात, कारण कुठलीही ऑब्जेक्ट असू दे, घराचे इंटेरियर स्टँडर्डाइज आहे पायथॉन मध्ये. पायथॉन रूपी कपाटाचे कप्पे फिक्स आहेत. त्यामुळे इथे 10 ही इंट या टाईपची व्हॅल्यू आहे आणि व्हॅल्यू तशी 10 आहे. व्हॅल्यू इथे स्टोअर करायची, इंट इथे स्टोअर करायचा. आणि रेफरन्स काउंट म्हणजे काय ते आता एक्सप्लेन करणार नाहीये मी, पण मी रेफरन्स काउंटला नाव फक्त देऊन ठेवतो इकडे. त्याला मी शॉर्टकट म्हणून RC असं म्हणणार आहे. RC, रेफरन्स काउंट ऑफ एन ऑब्जेक्ट. हे 3 कप्प्यांचं कपाट किंवा हे 3 खोल्यांचं घर बांधलं जातं प्रत्येक डेटा व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी. आणि घराच्या समोर कशी आपण पाटी लावतो बाहेर, की समजा शुक्लांनी घर बांधलं, योगेश्वरनी खूप कष्ट करून बंगला बांधला, तो काहीतरी शुक्लाज वगैरे असं त्याला नाव देईल, की इथे सगळे शुक्ल राहतात म्हणून, सगळी फॅमिली आमची एकत्र राहते, शुक्लाज असं असं नाव दिलं जाईल. तसं ह्याला काहीतरी नाव द्यायचं आणि ते नाव आपण काय ठरवलंय? एन असं नाव ठरवलंय. त्यामुळे या बंगल्याचं नाव दिलं आपण एन, असं ते असतं. मग आता हे बंगल्याचं नाव कसं ठेवतात ते सुद्धा आपण डिटेलमध्ये बघायचंय, सिम्बॉल टेबल एंट्री वगैरे इंट्रोड्यूस करून, पण ते थोडंसं नंतर. हा अत्यंत महत्वाचा डिटेल आहे. देर आर व्हेरी फ्यू पीपल हु आर प्रिव्ही टू सच काइंड ऑफ डिटेलिंग. हे कळलं असेल तुम्हाला तर प्लीज यस हा मेसेज लाईक करा, खूप इम्पॉर्टंट आहे हे. गुड समराश. ओके. आता
आपल्याला ऍडमिशन प्रोसेससाठी एक इंटरव्हल घ्यायचा आहे, पण त्या इंटरव्हल घेण्याआधी मी फक्त एक गोष्ट सगळ्या एक्सपिरियन्स प्रोग्राममधनं सांगतो. नीट ऐका. इथे थोडीशी तुम्हाला सी प्रोग्रामिंग लँग्वेजची बॅकग्राऊंड असणं इम्पॉर्टंट आहे, बाकी काही नाही. त्यामुळे ज्यांना सी प्रोग्रामिंग लँग्वेजची थोडीशी बॅकग्राऊंड आहे त्यांना मी डायरेक्टली ऍड्रेस करतो इकडे. बाकीच्यांनी हे ऐकून ठेवा, कधीतरी हे क्लिअर होईल. पायथॉनचा इंटरप्रिटर म्हणजे python.exe हा सी मध्ये इम्प्लिमेंट केलेला प्रोग्राम आहे, हे विसरू नका. python.exe ही एक्झिक्युटेबल फाईल आहे. एक्झिक्युटेबल फाईल आहे म्हणजे कुठल्या तरी कंपाइल्ड लँग्वेज मध्ये प्रोग्राम लिहिलाय. कोणती आहे ती लँग्वेज? सी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. तर सी प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये एक स्ट्रक्ट पाय ऑब्जेक्ट नावाचं स्ट्रक्चर असतं. स्ट्रक्ट पाय ऑब्जेक्ट नावाचं स्ट्रक्चर असतं एक, ठीक आहे. आणि पायथॉन मध्ये पायथॉनच्या लेव्हलला एकदा आलात तुम्ही, तर ऑब्जेक्टचा टाईप कुठलाही असू दे, बुलियन आहे, इंटिजर आहे, फ्लोट आहे, लिस्ट आहे, टपल आहे, स्ट्रिंग आहे, सगळे कुठल्याही टाईपचे ऑब्जेक्ट असू दे. सी लेव्हलला एनी टाईप ऑफ ऑब्जेक्ट इन पायथॉन इज ए डायनॅमिकली अलोकेटेड इन्स्टन्स ऑफ स्ट्रक्ट पाय ऑब्जेक्ट. स्ट्रक्ट पाय ऑब्जेक्टला मॅलॉक करून जो एक इन्स्टन्स बनतो पायथॉन इंटरप्रिटरच्या हीप मध्ये, ती पायथॉनची ऑब्जेक्ट. त्यामुळे सी लेव्हलला एव्हरीथिंग इज ऑफ द सेम लेव्हल. आणि मध्ये अनिल यांनी प्रश्न विचारला ना, अनिल आहात का तुम्ही? अनिल, हा, तर तुम्ही कंटेनरचा प्रश्न विचारला होता. तर हे सगळे स्ट्रक्ट पाय ऑब्जेक्टचे पॉइंटर आहेत. त्यामुळे पायथॉनची कुठलीही ऑब्जेक्ट इंटरनली स्ट्रक्ट पाय ऑब्जेक्ट आहे ना, त्यामुळे लिस्टमध्ये तुम्ही प्रत्येक इंडेक्सला स्ट्रक्ट पाय ऑब्जेक्टचा ऍड्रेस ठेवू शकता, पण पायथॉन लेव्हलला मात्र वेगवेगळ्या टाईपचे ऑब्जेक्ट असू शकतात. आणि म्हणून टाईप सेफ्टी गॅरंटी करून सुद्धा पायथॉन इतकी फ्लेक्झिबिलिटी प्रोड्यूस करू शकतं. हा लई डीप पॉइंट आहे, त्याच्याबद्दल मी नंतर जास्त बोलणार. आता मला बिगिनरना स्केअर पण करायचं नाही असले अवघड शब्द वापरून, ठीक आहे. पण हे सी प्रोग्रामरच्या लक्षात आलं पाहिजे की इन पायथॉन प्रत्येक ऑब्जेक्ट म्हणजे स्ट्रक्ट पाय ऑब्जेक्टचा डायनॅमिकली अलोकेटेड इन्स्टन्स. मॅलॉक केलेलं फ्री करायचं असतं. आणि प्रसाद कसा ते रेफरन्स काउंटिंग वरनं ठरतं. रेफरन्स काउंट 0 झाला की फ्री फंक्शन कॉल केलं जातं, ठीक आहे. सर जर इंटिजर हा क्लास आहे तर सी प्लस प्लस क्लास इंटचे मेंबर पण असतात का? नाही. सी प्लस प्लस इथे मध्ये आणू नका. तुमचं नाव काय आहे? कौस्तुभ. सी प्लस प्लस इज नॉट एट ऑल इन्व्हॉल्ड हिअर. ओके. इन पायथॉन 10 is stored in an object of class int and it is an instance of struct py object. C++ does not cut here. Got it, Kaustubh? I hope तुमच्या लक्षात आले आहे. आणि मग टाईप, रेफरन्स काउंट आणि व्हॅल्यू ही व्हेरिएबल्स असणार, ते त्या स्ट्रक्चरचे मेंबर असतात. मग तुमच्या लक्षात आलं असेल की सर स्ट्रक्ट पाय ऑब्जेक्ट खरं तर बराच मोठा आहे, तुम्ही त्याच्यातले 3च मेंबर आम्हाला सांगताय. बरोबर सर, आम्हाला सगळं पाहिजे असेल तर कुठे जाऊ आम्ही? 2 गोष्टी आहेत. एक तर डायरेक्ट पायथॉनचा सोर्स कोड रिफर करा, पण त्याला चांगली ताकद पाहिजे. किंवा दुसरं म्हणजे इनसाइड पायथॉन व्हर्च्युअल मशीन नावाचं सुंदर पुस्तक आहे, सिनियर लेवलला वापरतात हे पुस्तक. इनसाइड पायथॉन व्हर्च्युअल मशीन नावाचं एक पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये हे सगळे डिटेल्स दिलेले आहेत, ठीक आहे. आता इथे सगळ्या एक्सपिरियन्स लोकांना मी विचारतो की पायथॉनची ऑब्जेक्ट म्हणजे इंटरनली स्ट्रक्ट पाय ऑब्जेक्टचा डायनॅमिकली अलोकेटेड इन्स्टन्स विच रिसाइड्स इन द हीप ऑफ पायथॉन इंटरप्रिटर प्रोसेस. हे जबरदस्त अंडरस्टँडिंग सगळ्यांना, ज्यांना आलं असेल त्यांनी हा मेसेज लाईक करा. जे सगळे बिगिनर्स आहेत ना, हे कुठेतरी लिहून ठेवा, हे कुठेतरी पाठ करा. तुम्ही हे समजावून घेऊन जर का इंटरव्ह्यू मध्ये प्रोड्यूस करू शकलात तर इंटरव्ह्यूअर किती खुश होईल तुमच्यावर याचा अंदाज नाही तुम्हाला. त्यामुळे प्लीज हे लिहून ठेवा कुठेतरी. सर पायथॉनसाठी तुम्ही इंटरप्रिटर आणि कंपायलर हे शब्द एकसाथ यूज करत आहात? नाही. आय हॅव नेव्हर युज्ड कंपायलर टर्म फॉर पायथॉन. की पायथॉनचं कंपायलर असं एकदा तरी म्हटलं असेल तर मला दाखवा. पायथॉन ही इंटरप्रिटेड लँग्वेज आहे, राईट. पायथॉन इंटरप्रिटर हा कंपाइल्ड लँग्वेज मध्ये लिहिलाय असं माझं म्हणणं आहे. आलं का लक्षात? हे पायथॉन इंटरप्रिटरचा सोर्स कोड हा सी प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये जी कंपाईल करतो आपण,
असं माझं स्टेटमेंट होतं. आय थिंक तुमचा ऐकण्यात थोडासा गोंधळ झाला त्याच्यामध्ये. ओके, आता 1 मिनिट थांबा सगळ्यांनी. आपल्याला 1च मिनिट थांबा सगळ्यांनी. आता अक्षरा, कुणाल, हर्षद, सगळ्यांनी थांबा 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 थांबा. सगळे शांत व्हा. आता मी तुम्हाला म्हटलं होतं की एका केसमध्ये दुनियादारी येणार आहे मध्ये, तेव्हा आपल्याला ऍडमिशन प्रोसेस एक्सप्लेन करायची. आम्हाला भंडावून सोडले सगळ्यांनी, ऍडमिशन प्रोसेस सांगा सांगा सर म्हणून. ती आता आम्ही सांगतोय. राधिका मॅडम आहात का तुम्ही? मी को-होस्ट करतोय तुम्हाला. तुम्ही सगळी ऍडमिशन प्रोसेस एक्सप्लेन करू शकणार आहात का? हा, मग तुम्ही अनम्यूट करून केली तरी चालेल. ओके. एकच हॅलो. मिनिट थांबा. हे सगळे आहात ना इथे? हा, ऍडमिशन प्रोसेस इथे एक्सप्लेन होतीये. ह्याच्याकडे अतिशय व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, आणि सगळ्या सूचना फॉलो करा. एक गोष्ट आहे, एका गोष्टीचा मी डिस्क्लेमर देतो. काहीतरी आपल्याला चांगली गोष्ट करायची आहे. कारण का, मागच्या वेळेपर्यंत आम्ही डायरेक्ट पैसे ऍक्सेप्ट करायचो आणि युपीआयच्या लिमिटमुळे सगळ्यांना त्रास व्हायचा. युपीआय मध्ये आम्ही एका विशिष्ट युपीआय पेमेंट सगळ्यांना आवडतं आणि युपीआय पेमेंट जे आहे ते एका विशिष्ट रकमेच्या पुढे आपण घेऊ शकत नाही. हा प्रॉब्लेम येतो आणि त्यामुळे बऱ्याच जणांना त्रास सहन करावा लागतो. मग ते कोणाकोणाला रिक्वेस्ट करतात, आम्ही असं इंटरनेट बँकिंग वापरलं, त्याचं वापरलं. त्यामुळे आम्ही यावेळेला पेमेंट गेटवे वेबसाईट तयार करून पेमेंट गेटवे इंटिग्रेट करून घेतलेला आहे. पण तुम्हाला माहितीये की गोष्टी कशा, अशी मोठी एखादी गोष्ट करायची म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर लोकांचे एफर्ट्स असतात त्याच्यामध्ये आणि एकत्र याव्या लागतात गोष्टी. आणि तुम्हाला पहिली गोष्ट करायची म्हणजे ऍप्रिहेन्शन पण असेल, सर काही आमचं चुकलं तर, काही झालं तर, ग्लिच आला तर वगैरे. म्हणून आम्ही काय करतोय की 4 दिवस मी तुमच्या बरोबर आहे. नाहीतर मी असं करू शकलो असतो की 5व्या ह्याला ऍडमिशन घ्यायची, सरळ 2 दिवस सुट्टी घ्यायची आणि सांगायची आता मी 4-5 लेक्चर शिकलाय, तुम्ही 2 दिवसांनी तुम्ही घ्या ऍडमिशन आणि पुढचं शिकू. मी असं करत नाहीये. मी अख्खा वीक ओपन फॉर ऑल ठेवलेला आहे. त्यामुळे तुम्हाला काहीही प्रॉब्लेम आला तर खुद्द मी इथे, मी क्लासचा ओनर आणि आमची सगळी टीम तुमचा प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करायला असू. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं भय बाळगून अप्रोच होऊ नका याला. राईट, हे लक्षात आलं असेल तर यस हा मेसेज लाईक करा. म्हणजे आतापर्यंत 175 बॅचेस झाल्यात. आतापर्यंत असं कधीच झालं नाही की पैसे भरलेत, क्लासची लिंकच मिळाली नाही क्लोज सेशनला. दॅट हॅज नेव्हर हॅपन. आणि असं फसवाफसवी कुठे जरी झाली असती तरी 16 वर्ष आपण टिकलो नसतो मार्केटमध्ये. ठीक आहे, त्यामुळे आम्ही अख्खा वेळ तुमच्या बरोबर आहोत आणि क्लासच्या बाहेर सुद्धा तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर आहात. ज्या नंबर, या सीपीएच्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता कधी. ठीक आहे, ओव्हर टू यू राधिका मॅम. ओके. हॅलो. गुड इव्हनिंग एव्हरीवन. मी तुम्हाला आता वेबसाईट आपली लिंक मिळालेली आहे. जस्ट मी इकडे दाखवते फक्त की course.academy तुम्हाला टाकायचं आहे आणि आपण डायरेक्ट वेबसाईटवरती रिडायरेक्ट होतो. ओके. इथपर्यंत सगळ्यांना लिंक मिळाली आहे आणि इथपर्यंत सगळ्यांना कळलंय व्यवस्थित. सो आपल्या वेबसाईटवरती जायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर तुम्ही खालती आल्यानंतर इकडे साइन अप करायचं आहे. जसं आपण कुठल्याही रेग्युलर वेबसाईटवरती साइन अप करतो तसं साइन अप करायचंय. ठीक आहे. सो मी इथे साइन अप वरती क्लिक केलं. आता आपल्याला ही एक विंडो येते ज्याच्यावरती आपल्याला आपले डिटेल्स थांबा एंटर थांबा करायचे. थांबा 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 थांबा, एकच मिनिट. आय थिंक ते स्क्रीन हायलाइट असल्यामुळे ती स्क्रीन न दिसून फक्त माझं हे दिसत असेल. मी ऍड पिन करतो आणि सॉरी, मी माझी पिन रिमूव्ह करतो. माझी स्क्रीन शेअर्ड आहे ना? एक मिनिट. येस. ओके. सो काही नाही, आपण आपल्या नाही, स्क्रीन, एकच मिनिट, तो पार्ट हायलाइट नाही होते. तुम्ही
रिमूव्ह. एक काम करतो मी, होस्ट करतो तुम्हाला, आणि तुम्ही स्पॉटलाइट करून घ्या स्वतःला, म्हणजे पार्टिसिपंट लिस्ट मध्ये जावा आणि स्पॉटलाइट करा स्वतःला, म्हणजे सगळी स्क्रीन सगळ्यांना विजिबल दिसेल. ओके, ऑलराईट. नाही, मला काय करायचंय, पार्टिसिपंट मध्ये जाऊन स्वतःला स्पॉटलाइट करायचंय. पिन करू का? मला स्पॉटलाइट ऑप्शन नाही मिळत आहे. हा ठीक आहे, स्पॉट पिन केलंय ना, दॅट इज इनफ. सगळ्यांना फक्त विचारतो मी, हे सगळ्यांना हा. स्क्रीन दिसतेय ना व्यवस्थित? येस ला लाईक करा एकदा. हे आता कोर कोड अकॅडमी दिसतंय ना तुम्हाला, क्रिएट अकाउंटचं? हा, एक्सलंट. ओके, नाव आता मी नाही डिस्टर्ब करणार तुम्हाला, फॉलो. सर नाही, कुठे गरज असेल तेव्हा फिल इन करा. इकडे आपल्या त्याच्यामध्ये आपण फक्त ऍड्रेस बार मध्ये आपण coreco.academy टाकलं आणि आपण डायरेक्ट रिडायरेक्ट झालो साईटवरती. सो जस्ट मी फक्त एक करते की होम पेज आपलं हे आहे मेन. त्याच्यानंतर आपण जेव्हा खाली स्क्रोल डाऊन करतो तेव्हा आपल्याला साइन अप करायचं आहे. आता साइन अप केल्यानंतर ऍज युजल आपण जसं इतर सगळ्या वेबसाईट वरती आपण आपलं ईमेल एंटर करतो तसा करायचा आहे इथे. आता इथे ऑलरेडी माझा आणि सरांचा एक एक ईमेल आय डी इथे आम्ही ऑलरेडी साइन इन केलेलं आहे, त्याच्यामुळे तो आहे. पण मग तुम्हाला ऍक्च्युली प्रोसेस कशी कळणार म्हणून मी माझा दुसरा एक इथे ईमेल आय डी टाकतीये. जो तुमचा ईमेल आय डी आहे, जो जो तुम्ही वापरता, जो काही असेल तो तो तुम्हाला तिथे एंटर करायचा आहे. ओके. आणि तुम्हाला इथे तुमचा पासवर्ड तयार करायचा आहे. आता तुम्ही तुमच्या मनाने तुम्हाला जो हवा तो पासवर्ड तुम्ही तयार करू शकता. आणि क्रिएट अकाउंट. आता तुम्हाला क्रिएट अकाउंट म्हटल्यानंतर तुम्हाला अशी एक विंडो येईल, वेलकम टू CPA, युअर अकाउंट हॅज बीन क्रिएटेड सक्सेसफुली, आणि मग व्हेरीफाय युअर ईमेल. ओके. तर आता व्हेरीफाय ईमेल करण्याच्या अगोदर किंवा इथे कुठेही क्लिक करायच्या अगोदर तुम्ही तुमचं जे ईमेल आय डी आहे त्याच्यावरती तुम्हाला चेक करायचं आहे. आणि तुम्हाला ईमेल आला आहे का हे बघायचंय. माझी ही दुसरी विंडो शेअर होत नाहीये, राईट? दुसरा ब्राउझर आहे तो. सो मी इथे स्टॉप शेअर करून मी परत शेअर करते आणि माझं ऍक्च्युली जो जीमेल आहे तो मी इथे शेअर करतेय. ओके. तर आता इथे सगळ्यात पहिला मला आलेला आहे, त्याच्यावरती क्लिक करा आणि कन्फर्म ईमेल ऍड्रेस. आणि सपोज इथे बटन वर्क होत नसेल तर ही खालची लिंक तुम्हाला कॉपी पेस्ट करायची आहे तुमच्या ब्राउझरमध्ये. इतकं साधं सिंपल आहे, सगळं दिलेलं आहे. वाचा व्यवस्थित जे जे तिथे इन्स्ट्रक्शन्स आहेत ते. ओके. आणि कन्फर्म ईमेल ऍड्रेस. इथे आपल्याला हा जरी इश्यू येत असेल ना तरी पुन्हा आपण एकदा ट्राय करून बघू शकतो. कारण आता असं झालंय की आम्ही इतके आयडीज आमचे ट्राय केले टेस्टिंगसाठी. सो काही काही आयडीज ना आम्हाला प्रॉब्लेम येतो आहे. सो सपोज मी आता माझा जो ऑलरेडी वर्क होतोय त्या आयडीने जर मी इथे ट्राय केलं आणि मी माझा पासवर्ड टाकून मी साइन इन केलं, तर तुम्ही अशा आपल्या मेन पेजवरती याल जिथे तुम्हाला अवेलेबल कोर्सेसमध्ये तुम्हाला एक कोर्स तिथे दिसेल आणि ह्या कोर्सला तुम्हाला एनरोल नाव करायचंय. आता आता मी बाकीचे सगळे कोर्सेस डिसेबल केलेत आणि आता इथे जे तुम्हाला दिसतंय वरती हे तुम्हाला इग्नोर करायचंय. तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला इथे वरती हे 3 लाईन्स दिसतील. त्या 3 लाईन्स मध्ये जाऊन तुम्हाला डॅशबोर्ड म्हणून प्रकार दिसेल, त्याच्यावर तुम्हाला जायचंय. अँड देन यू कॅन सी द अवेलेबल कोर्सेस.
आणि जो डेस्कटॉपवरचा इंटरफेस आहे तो थोडासा वेगळा आहे, जो की तुम्हाला आता समोर दिसतोय. आणि नाव यू गो इन टू एनरोल. एनरोल ह्याच्यावरती क्लिक केलं की तुम्ही या आपल्या फॉर्मवरती रिडायरेक्ट होता आणि मग तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. आता ह्याच्यामध्ये माझे काही डिटेल्स मी ऑलरेडी फिलअप केलेले आहेत. सो राधिका, माझं मिडल नेम, लास्ट नेम, माझा मोबाईल नंबर. मॅम, येस. मी श्वेता बोलते आहे. हो. मला सध्या तुमची जीमेलची विंडो दिसते आहे. हो, तर ओके. येस. आय थिंक दुसरा स्क्रीन शेअर करावा लागेल. सॉरी. I thought. येस. सो तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्ही आपल्या मेन वेबसाईटवरती तुम्ही रिडायरेक्ट व्हाल आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला कोर्सेस दिसतील. लकीली आता आपण फक्त पायथॉन 51चा आपण कोर्स इनेबल करून ठेवलाय, त्यामुळे तुम्हाला दुसरे कुठलेही कोर्सेस दिसणार नाहीत. देअर वोंट बी एनी कन्फ्युजन. त्या कोर्सवरती एनरोल नाववर क्लिक केलं की तुम्ही या फॉर्मवरती या. ओके. हॅलो हॅलो. मॅम, स्क्रीन बिलकुलच दिसत नाही मला. फक्त स्ट्रक्ट बाय ऑब्जेक्ट डायनॅमिकली अलोकेटेड ही स्क्रीन फक्त दिसते. एकच मिनिट. मला तुमचा आवाज नीट ऐकू येत नाहीये. तुम्ही सांगू शकाल का? मॅम, सरांना त्यांची स्क्रीन जी शेअर केली आहे ना ती क्लोज करायला लावा, म्हणजे तुमचंच एकच स्क्रीन शेअर राहील जे सगळ्यांना दिसेल. ऍक्च्युली फक्त स्ट्रक्ट बाय ऑब्जेक्ट डायनॅमिकली अलोकेटेड एवढी स्क्रीन दिसते. जी सरांनी मागे शेअर केली होती ना ती स्क्रीन परत आम्हाला दिसते. तुम्ही ओके, मग explain तुम्हाला केल्यावर मी जे कोर्स शेअर केलंय ते दिसतच नाहीये का? नाही फक्त तुम्ही म्हणजे तुमचं ऐकू येते. ओके. जस्ट एक रिक्वेस्ट आहे मॅम, सरांना फक्त आयपॅडची स्क्रीन शेअरिंग जरी ऑफ करायला सांगितलं मी, ओके, तर मी फक्त तुमची स्क्रीन दिसत राहील. येस. आणि बाकी सर्वांना विनंती आहे, जेव्हा आपण राधिका शुक्ला असा लॉग इन ला जातो तेव्हा आपल्याला मॅमची स्क्रीन दिसते आहे. जस्ट ते स्विचिंग होत राहत आहे आयपॅड आणि शेअर्ड स्क्रीन मध्ये. सो एखाद मिनिट फक्त वेट करा, आपण रिझॉल्व्ह करू हा प्रॉब्लेम. अँड मीन टाइम तुमचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते चॅटमध्ये तुम्ही पॉप्युलेट करत आहात, बट आय विल रिक्वेस्ट यू जस्ट एकदा आपण पूर्ण प्रोसेस शांतपणे ऐकूया आणि त्यानंतर जे जे काही क्वेश्चन्स येतील आपण सगळे डील करूया त्याच्याशी. राईट. आता दिसतीये का स्क्रीन सरांनी, कारण त्यांची आयपॅडची स्क्रीन ऑफ केली आहे. येस. ओके, आता तुम्हाला दिसतीये ना बरोबर? येस मॅम, आपण पुढे प्रोसीड करूया. मी जर मध्ये शक्य झालं तर मध्ये एकदा मेसेज टाकून एक येस घेत जाईल आफ्टर सम स्टेप्स. ओके. सगळेजण एका सिमिलर पेजवरती. राईट. ओके. सो आपण जे स्टेप्स फॉलो केला त्याच्यामध्ये काही जणांना एरर्स येतील, पण तुम्ही लगेच काही घाबरून जाऊ नका. कधी कधी तो जो ईमेल आहे तो ऑथेंटिकेट करायला किंवा ऑथराईज करायला थोडासा एक वेळ जातोय. आपली अजून साईट नवीन आहे आणि तुम्ही थोड्या वेळाने ट्राय केलं की ते झालेलं असेल. आणि आता जे मी लॉग इन ट्राय केलंय ते माझ्या जो राधिका शुक्ल म्हणून माझा जो ईमेल आयडी आहे त्याने मी ट्राय केलं. सो माझं ऑलरेडी लॉग्ड इन आहे, सगळं झालेलं आहे. मला एक मेल माझ्या कोर कोड प्रोग्रामिंग अकॅडमी कडनं एक मेल माझ्या जीमेल वरती आलेला होता. त्याच्यावरनं मला ईमेल आयडी माझा जो ऍड्रेस आहे ती ऑथेंटिकेट करायचं होतं. त्याच्यावरती क्लिक करायचं होतं फक्त. त्याच्यावरती क्लिक झाल्यानंतर मी परत लॉग इन केलं. लॉग इन केल्यानंतर आपलं जे डॅशबोर्डवरती जे सगळे कोर्सेस दिसत आहेत, तर आत्ता आपण 51 इनेबल्ड ठेवलाय, त्यामुळे आपल्याला 51च आत्ता दिसतोय. त्याला तुम्ही एनरोल करा. एनरोल केलं की ह्या फॉर्मवरती तुम्ही याल. या फॉर्मवरती आलात की तुम्हाला तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन इथे भरायची आहे, जी की अगेन सगळी जनरल इन्फॉर्मेशन आहे. इथे तुम्ही स्टुडंट असाल तर स्टुडंट, वर्क प्रोफेशनल असाल तर वर्क प्रोफेशनल आणि अदर असं जे काय आहे ते तुम्ही इथे फिलअप करू शकता. मग तुमची प्रोफेशनल माहिती आहे. सो तुम्ही जर तुम्ही प्रोफेशनल वर्किंग प्रोफेशनल आहात तर तुम्हाला तुमच्या कंपनीचं नाव द्यायचं आहे आणि तुमचा किती एक्सपिरियन्स आहे ते तुम्हाला द्यायचं आहे इथे. त्याच्यानंतर तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे की कारण आपली क्लासची फी ही नॉन रिफंडेबल आहे हे तुम्हाला हे माहिती आहे.
आणि तुम्हाला सगळ्या ज्या काही टर्म्स अँड कंडिशन्स आहेत त्याही तुम्हाला माहिती आहेत त्याविषयीच्या. तर आपला जो सगळ्यात महत्त्वाचा नियम होता, जो सरांनी सेकंड सेशनला एक्सप्लेन केले होते सगळे नियम, की क्लासच्या सगळ्या ज्या डिसिप्लिन्स आहेत आणि रूल्स आहेत, सो मी ते सगळं ऐकलंय आणि मी कोऑपरेट करणार आहे या सगळ्या नियमांबरोबर, हे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आधार कार्ड आणि तुम्हाला मी जर ड्रायव्हिंग लायसन्स देणार असाल तर ते तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. सो मी माझं आधार कार्ड इथे सिलेक्ट केलंय आणि मग मला मी क्लिक करून ते कुठून मला फिलअप करायचंय ते मी माझ्या कॉम्प्युटरवर जिथे सेव्ह असेल तिकडनं मला ते सिलेक्ट करायचंय. सो मी माझे डॉक्युमेंट्स इथे ठेवले आहेत आणि मी ते एक एक अपलोड करतेय. गिव्ह सम टाइम, थोडा वेळ द्या त्याला अपलोडिंगसाठी. हे मी अपलोड केलेलं आहे इथे आता दोन्ही. ओके, तुम्हाला ह्याच्यामध्ये 5 MB पेक्षा कमी तुमची फाईल साईज आहे एवढं तुम्ही मेक शुअर करा. आणि ही स्टेप महत्वाची का आहे, कारण हे आम्ही व्हेरीफाय करणार आहे. सो ते कसं पुढे होईल ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि तुम्ही कुठलेही इमेजेस इथे अपलोड केल्यात तर ते आम्ही आमच्या एंडला चेक करणार आहोत. आणि जिथे आम्हाला वाटेल की तुम्ही योग्य इमेजेस अपलोड नाही केल्यात, तुम्हाला पर्सनली कॉन्टॅक्ट केला जाईल आणि तुम्हाला सांगितलं जाईल की तुम्हाला हे व्यवस्थित मेल करावं लागेल पुन्हा. त्यामुळे पहिल्याच स्टेपला तुम्ही हे योग्य पद्धतीने फॉलो करा. कुठल्याही चुकीच्या फाईल्स, कुठल्याही रॅन्डम फाईल्स इथे अपलोड करू नका. कारण जरी तुम्ही पैसे भरलेत पण जर का तुम्ही ही स्टेप नीट फॉलो केली नसेल तर ती ऍडमिशन व्हेरीफाय करण्यात येणार नाही. सो पेमेंट करायचंय पण या फाईल्स वेगळ्याच कुठल्या तरी द्यायच्या आहेत असं अजिबात करू नका. आता इथून पुढे तुम्हाला हे झाल्यानंतर म्हणजे तुम्हाला कंपल्सरी ह्या 2 टिक मार्क्स, ह्या 2 योग्य पद्धतीच्या ज्या तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे सिलेक्ट केलेल्या आणि हे सिलेक्ट करायचं आहे. हे अपलोड झाल्यानंतर सक्सेसफुली तुम्हाला पे नाऊला जायचं आहे. एकच मिनिट थांबा. मी सगळ्यांना विचारतोय, इथपर्यंत सगळ्यांना स्टेप्स कळले असतील तर यस हा मेसेज लाईक करा. कोणी कोणी साइन अप सक्सेसफुली केलंय, साइन अप सक्सेस हा मेसेज लाईक करा बरं. ओके, ठीक आहे, हरकत नाही, करताय तुम्ही. ही प्रोसेस नंतर केली तरी चालेल, पण मला असं नकोय की तुम्हाला नंतर काही प्रॉब्लेम आला आणि आम्ही नाहीये. त्यामुळे हे सगळं सुरू असताना जर का तुम्ही साइन अप केलं तर बरं होईल. आणि ईमेल मध्ये जाऊन व्हेरीफाय करायला विसरू नका. ठीक आहे, ओके, येस मॅम, कंटिन्यू. ओके. आणि आता इथे मात्र एक फार महत्वाच्या इन्स्ट्रक्शन्स आहेत, त्या प्लीज सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका. मला कोणीही ह्याच्यावरती मिस आउट व्हायला नको या इन्स्ट्रक्शन्स वरती. साईट आपली नवीन आहे आणि पेमेंट गेटवे सुद्धा नवीन आहे. थोडे इश्यूज येत आहेत आम्हाला, पण घाबरण्यासारखं काही कारण नाहीये. फोन पे आणि गुगल पे अतिशय सुंदररित्या वर्क होत आहे. काहीही प्रॉब्लेम येत नाहीये त्याला. आणि आतापर्यंत जेवढे आम्ही टेस्ट केले, नोबडी इज हॅव्हिंग एनी सिंगल इश्यू विथ UPI पेमेंट्स. आणि UPI पेमेंटमध्ये पर्टिक्युलरली फोन पे आणि गुगल पे. सो आमचं असं सगळ्यांना आवाहन आहे की तुम्ही फोन पे आणि गुगल पे वापरून पेमेंट करा. आणि त्यातही आमचं असं म्हणणं आहे की UPI ID आणि मोबाईल नंबर इथे देऊ नका. त्याला थोडेसे इश्यूज काही जणांना येत आहेत, काही जणांना अजिबात येत नाहीयेत. जनरेट QR कोड करा. दॅट इज द मोस्ट सेफेस्ट अँड इझिएस्ट वे टू मेक पेमेंट. जर तुम्ही डेस्कटॉपवरनं करत असाल तर. जर का तुम्ही तुमच्या मोबाईलवरनं करताय, ही वेबसाईट मोबाईलवरनं ऍक्सेस करताय, तर मोबाईलमध्ये तर डिरेक्टली तो तुम्हाला ऍपवरती रिडायरेक्ट करतो. त्यामुळे तिकडे तुम्हाला म्हणजे मोबाईल नंबर टाका किंवा UPI ID टाईप करा हा प्रकार तिकडे येत नाहीये. ओके, सो हे कळलंय का की शक्यतो UPI वापरूनच पेमेंट करायचंय आणि UPI मध्ये जनरेट QR कोड करून पेमेंट करायचं आहे. सो हे जर पाळलं तुम्ही तर आम्हाला खात्री आहे की तुम्हाला कुठल्याही प्रकारचे इश्यूज येणार नाहीत पेमेंटला. ओके, ज्यांना साइन अपला प्रॉब्लेम येतोय त्यांनी थोड्या वेळाने रिट्राय करा. सगळ्यांनी हा, येस मॅम, कंटिन्यू. ओके. आणि आता क्रेडिट्स अँड डेबिट कार्ड. सो आम्ही आता डेबिट कार्डला आम्ही फार आता आवाहन करत नाही आहोत की डेबिट कार्ड वापरा म्हणून.
दोन गोष्टींसाठी. कारण डेबिट कार्डचे काही रूल्स आहेत जे प्रत्येकाला माहितीच आहेत असं नाही. दोन त्याच्यामध्ये आम्हाला माहिती आहेत, की एक म्हणजे तुमचं इंटरनॅशनल पेमेंट इनेबल करावं लागतं आणि दुसरं ऑनलाईन मर्चंट पे इनेबल करावं लागतं. हे जर तुम्हाला माहिती आहे देन यू कॅन ट्राय डुईंग डेबिट कार्ड पेमेंट. पण जर का डेबिट कार्ड पेमेंट तुम्हाला हे नियम किंवा त्याचे जे ऑप्शन्स आहेत इनेबल करण्याचे ह्याच्याबद्दल जर तुम्ही अवेअर नसाल तर आम्ही तुम्हाला आत्ता सांगतोय की डेबिट कार्डने पेमेंट करू नका. बिकॉज आम्ही जे जे गोष्टी आहेत की डेबिट कार्डचं पेमेंट सक्सेसफुल होण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी इनेबल कराव्या लागतील त्या आम्हाला इथे ॲज अ ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून द्यायच्या आहेत मुलांना, कारण ह्या गोष्टी सगळ्यांना माहीत नसतात. आणि अनदर थिंग इज नेट बँकिंग. तर नेट बँकिंगमध्ये आपलं अजून पूर्णपणे ते इनेबल झालेलं नाहीये. सो नेट बँकिंग आत्ता सध्या कोणीही वापरू नये अशी आमची इच्छा आहे. सो मेनली UPI ट्राय करायचं आहे तुम्हाला आणि UPI मध्ये फोनपे, गुगल पे आणि जनरेटिंग QR कोड. सो हा इतका एवढं सिम्पल आहे. बाकीचे ऑप्शन्स इग्नोर करायचे तुम्हाला. तुमचं साइनअप सक्सेसफुल झालं की कोर्सला एनरोल करा. कोर्सला एनरोल केलं की अतिशय साधा सिंपल फॉर्म आहे तो फिलअप करा. त्या फॉर्ममध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तुम्हाला, की तुम्हाला अपलोड जे करायचे आहेत दोन डॉक्युमेंट्स ती व्यवस्थित करायचे. काहीतरी रॅन्डम फोटोज, काहीतरी रॅन्डम डॉक्युमेंट्स, काहीतरी भलतेच फोटो, हे असलं काहीही करू नका. तुमची ऍडमिशन ही कन्फर्म होणार नाही इवन दो तुमचं पेमेंट डिडक्ट झालेलं असलं तरी. ओके, हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. सो प्लीज डोंट इग्नोर दिस. आणि मग तुमचं एकदा पेमेंट झालं, आता मी इथे पुढचं करू शकत नाही बिकॉज इफ आय मेक अ पेमेंट देन मग मला रिसिप्ट माझी जनरेट होईल आणि तुमचे रोल नंबर्सची गडबड होईल. म्हणून मी आता इथे पेमेंट ऍक्च्युली करून दाखवणार नाहीये. पण तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सक्सेसफुल पेमेंट म्हणून तुम्हाला एक स्क्रीन येते तुमच्या वेबसाईटवरती आणि डॅशबोर्डवरती तुम्हाला असं दिसेल की तुमचं पेमेंट व्हेरीफाईड आहे पण तुमची ऍडमिशन ही अजून अंडर रिव्ह्यू आहे. ती अंडर रिव्ह्यू का आहे? कारण आम्ही तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय आम्हाला करायला 48 आवर्सचा वेळ पाहिजे प्रत्येकाचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायला. आणि ते डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले की आम्ही आमच्याकडनं इथनं मॅन्युअली अप्रूव्ह करणार तुमची ऍडमिशन आणि मग तुम्हाला रिसिप्ट जनरेट होईल आणि ती रिसिप्ट तुम्ही डाउनलोड करू शकाल. इनव्हॉइस जनरेट होईल. ह्याच वेबसाईटवर लॉग इन करायचं आणि 48 आवर्स नंतर तुम्ही तिथनं रिसिप्ट ही डाउनलोड करायची. ओके, अँड देन युअर ऍडमिशन इज डन. आफ्टर दॅट तोपर्यंत तुम्हाला 48 म्हणजे तुमचं पेमेंट झालं की तुम्हाला 48 तासांचा वाट बघायची आहे टिल युअर ऍडमिशन इज अप्रूव्ड. ओके, आणि पुढचे सगळे दिवस आम्ही इथे आहोत. तुम्हाला जे काही इश्यूज येत आहेत पेमेंट करताना, तुम्हाला वाटतंय की हे होत नाहीये ते होत नाहीये, वी आर हिअर. म्हणजे आमची सगळी टीम, मी स्वतः, सर स्वतः, श्वेता, अनंत आणि असे सगळे अजून यश ज्यांनी आपली ही वेबसाईट ज्या विद्यार्थ्यांनी तयार केली आहे ते दोघं जण, असे आम्ही सगळे इथे आहोत. ओके, तर एवढंच सर सांगायचं आहे. आणि ह्याच्यानंतर पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला अजून एक मेल येईल. त्या मेलमध्ये आत्ता जे मी सगळं सांगितलं ते त्याच्यामध्ये मेन्शन आहे आणि तुम्ही तुमच्या डॅशबोर्डवरती तुमचा स्टेटस चेक करू शकता. पण सगळ्यांना मी पुन्हा सांगते की 48 आवर्सचा तुम्ही आम्हाला विंडो द्यायची आहे तुमची ऍडमिशन कन्फर्म करण्यासाठी. ओके सर, सांगून झालेलं आहे सगळं. 404चा इश्यू सांगायचा आहे. सर 404चा इश्यू ऍक्च्युली आत्ता सॉल्व्ह झालाय. ओके. हो, पण आता सपोज जरी तो आला कुणाला तर मग त्यांनी डायरेक्ट क्लिक डॅशबोर्डवर जायचं आणि ऍडमिशन चेक करायची तिकडे. जर का कोणाला 404चा इश्यू आला पेमेंट झाल्यानंतर तर घाबरू नका. तुम्ही डॅशबोर्डवर क्लिक करा. डॅशबोर्डवरती तुम्हाला सेम मेसेज दिसेल की तुमची पेमेंट व्हेरीफाईड आहे पण तुमची ऍडमिशन अंडर रिव्ह्यू आहे. ओके ओके. ओके, सो आता प्रसाद कसर यांचं मी बघतेय की क्रेडिट कार्डवरनं पेमेंट झालेलं आहे. येस, आम्हाला 90% डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड वर्क होत आहेत. पण काही काही बँकांचे इश्यू होत आहेत आणि जेव्हा ते आम्ही इश्यू रिझॉल्व्ह करायला जातोय तेव्हा आम्हाला असं दिसतं की हे दोन ऑप्शन्स बऱ्याच जणांचे इनेबल्ड नाही आहेत. की एकतर ऑनलाईन मर्चंट पेमेंटचं आणि इंटरनॅशनल पेमेंट्सचे, आणि त्यामुळे मग ते बेसिकली फेल जात आहेत. आणि भीमचा असा ऑप्शन आम्हाला दिसतो आहे की भीममध्ये काही जणांचे लिमिट्स आहेत पेमेंटला.
सो ते तुमच्या साईडला तुम्हाला चेक करायला पाहिजे की इफ युअर भीम इज अलाउड टू मेक 11,800 ऑर नॉट. म्हणजे आपल्याकडनं क्लासकडनं किंवा आपल्या वेबसाईटकडनं भीमला प्रॉब्लेम नाहीये, पण तुमच्या साईडने आहे. आणि सागर, आपण ऑलरेडी सांगितलंय की इन्स्टॉलमेंट्स ऑप्शन्स आर नॉट अवेलेबल. ओके सर. ओके, बाकी आहे तर सगळे इंडिव्हिज्युअल क्वेश्चन्स मी करतो आन्सर. सर एकच आहे की वेबसाईटचा जो ग्रुप आहे तो हा. तुम्हाला चेक करायचा आहे. अँड देर इज वन थिंग विच हॅज म्हणजे यशने सांगितलंय ते सर करायचंय. सो हा जो तर- ईमेल रेटचा जो आहे तो सर देन अँड देअर प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकेल. केलाय केलंय ना? सॉल्युशन. ओके. एक ह्याला विचारा, श्वेता, ते ईमेल रेट एक्सिडेडचं काही आहे का तुमच्याकडे? नाही सर, एक्झॅक्टली मला माहिती पाहिजे. तर यशला जरा ऑनबोर्ड यायला सांगा. येस सर. आय थिंक 2-3 लोकांना हा सेम इश्यू येतोय की ईमेल रेट लिमिट एक्सिडेड. सो जस्ट त्यांना रिक्वेस्ट आहे 1-2 मिनिट वेट करा, विल कम बॅक. डोंट वरी. हा जो थांबा 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 पॅनिक होऊ नका. ज्यांना ही स्क्रीन शेअरिंग ऑफ करा ज्यांचं आहे त्याचं. मी माझं ऑन करतो आणि ऑफ करतो. राधिका मॅडम, स्क्रीन शेअरिंग एक्सिडेड आहे ते स्क्रीन शेअरिंग ऑफ करा तुमचं. ओके, सगळ्यांनी 2 मिनिटं आता शांत बसा आणि मी काय म्हणतोय ते ऐका. माझ्या ईमेल्सना रिस्पॉन्ड द्या, माझ्या मेसेजेसना रिस्पॉन्ड द्या. ज्यांना ज्यांना साइन अप करता आलेलं आहे सक्सेसफुली त्यांनी यस हा मेसेज लाईक करा. आणि सगळ्यांनी पोलमध्ये प्लीज पार्टिसिपेट व्हा म्हणजे आम्हाला नंबर कळेल. ओके, सगळेजण आय थिंक मागे काम करताय. आणि ज्यांना ज्यांना ईमेल एरर लिमिट एक्सिडेड हा ज्यांना ज्यांना मेसेज आला त्यांनी लाईक करा. ओके. ओके, याच्याबद्दल अपडेट असा आहे की ईमेल एरर लिमिट एक्सिडेड हा एरर ज्यांना ज्यांना येतोय त्यांना थोडंसं हाफ एन आवर वेट करावं लागेल. आम्ही कंकरन्सी वाढवण्यासाठी आम्ही प्लॅन अपग्रेड केलेला आहे. तो अपग्रेड केलेला प्लॅन आहे तो इन इफेक्ट यायला एक थोडासा वेळ लागेल. पण आपण क्लास रिझ्यूम करूयात आणि क्लास रिझ्यूम केल्यानंतर तुम्ही करून टाका. हे बघा, ज्यांनी ज्यांनी सक्सेसफुल केलंय त्यांचं पेमेंट होतंय आणि सक्सेसफुल होतंय त्या पेमेंट. त्यामुळे तुम्हाला साइन अपचा इश्यू आला, थोडा वेळ थांबा. थोड्या वेळाने प्लॅन एकदा ऍक्टिव्हेट झाला, पूर्ण इन्क्रीज प्लॅन ऍक्टिव्हेट झाला की सगळ्यांना साइन अप करता येईल आणि साइन अप झाल्यानंतर पेमेंट होते हे तुम्ही तुमच्या पियर्स कडनं बघू शकता. ठीक आहे. आणि ज्यांना ईमेल एरर एक्सिडेड आलेला नाहीये किंवा ज्यांनी आता साइन अपच केलेलं नाहीये ते थोड्या वेळाने क्लास झाल्यावर जे साइन अप करतील त्यांना मोस्टली हा इश्यू येणार नाही. आणि आपण उद्या परत भेटतोच आहे आणि उद्या
उद्यापर्यंत मोस्टली 99.99999% काही इश्यू नसणार आहे. पण कुठलाही पेंडिंग इश्यू असेल तर क्लास झाल्यानंतर आपण सॉल्व्ह करू. आज कसं होतं की आपल्या पहिल्या 4 ओपन फॉर ऑल सेशनचा हा कंटेंट असतो की ऍडमिशन प्रोसिजर एक्सप्लेन करणं. पण आपण पहिली 4ही सेशन टेक्निकल घेतली, त्यामुळे हा वेळ आपण क्लासचा घेतला. पण उद्यापासून प्रॉब्लेम सॉल्व्हिंग जर का काही राहिलं कोणाचं तर हे क्लासच्या नंतर होईल. ठीक आहे, हे सगळ्यांच्या लक्षात आलं असेल तर यस हा मेसेज लाईक करा. याच्यामध्ये मला हे माहितीये की एवढी जेव्हा गर्दी असते तेव्हा सगळे ट्राय करतात, सगळ्यांना काही ना काहीतरी एरर येतो, सगळे धपाधप एरर मेसेजेस टाकतात. तसे फार नाही आलेले, 7-8 लोकांना इश्यूज आलेले त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे. पण इट इज बेस्ट टू कीप द काम. याचं कारण काय की कुठलीही तुम्ही ज्या फील्डमध्ये आहात, सॉफ्टवेअर फील्डमध्ये, त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही डिप्लॉय कराल तुमचं सॉफ्टवेअर, तेव्हा तुम्हाला तुमच्या क्लायंटकडनं सेम एक्सपिरियन्स होईल जे आता आम्हाला एक्सपिरियन्स होत आहे. त्यामुळे मी या सिनारिओसाठी अतिशय प्रिपेअर्ड आहे. त्याला एकच राहायचं, शांत राहायचं. एक गोष्ट नक्की, तुमचं पेमेंट कुठे जात नाही. तुमचं पेमेंट आयदर कम्प्लीट डिक्लाइन होईल किंवा कम्प्लिटली होईल पेमेंट. आणि पेमेंट झालं आणि क्लासमध्ये ऍडमिशन मिळाली नाही असं होणार नाही. कारण इव्हेंच्युअली काय, अगदी सगळ्या गोष्टींना काय असतं, मॅन्युअल चेकिंग असतं. आम्ही इथे आहोत, आम्ही मॅन्युअल चेकिंग करणार आणि रिकॉर्ड व्हेरीफाय झाल्यावर तुम्हाला ऍडमिशन देणार, असं होणारच नाही 99.99999% केसमध्ये. पण अगदी एखादी रेअर केस निघाली तर ती मॅन्युअली व्हेरीफाय होईल. त्याच्यामध्ये घाबरून जाण्यासारखं काहीही नाहीये. आणि सर, एक प्रश्न तुम्हाला येऊ शकतो, सर हे आधीच नाही का करायचं, राईट? तुम्हाला सॉफ्टवेअर शिकताना लक्षात येईल की तुम्ही कितीही टेस्टिंग करा, कितीही तुम्ही रिगरस टेस्टिंग करा, तुम्ही जेव्हा क्लायंटला सॉफ्टवेअर देता तेव्हाच त्याच्यातले अजून काही इश्यूज लक्षात येतात. आणि त्याच्यावर तर आपल्या बऱ्याच जणांचं आयुष्य चालतं ना, राईट? आपल्यापैकी जे लोक टेस्टिंग करतात ते का आहेत, तिकीट जे हँडल करतात ते का आहेत, सॉफ्टवेअर डिप्लॉय केल्यानंतरचे इश्यू सॉल्व्ह करण्यासाठी तर भारतातनं लोक नेतात लोक. ठीक आहे, त्यामुळे डोंट वरी अबाउट दिस. ठीक आहे, ते सर सगळ्यांना. एक विचारायचं होतं की येस, लिमिट एक्सीडचा जो मेसेज येतोय तो कुठे येतोय, म्हणजे ईमेलवर येतोय का वेबसाईटवर येतोय? वेबसाईटवर येतोय, म्हणजे साइन अप करताना कोणी तो एरर सांगू येतोय. शकेल का प्रत्यक्ष ज्यांनी वेबसाईटवर येतोय? ओके तिथे एक स्क्रीनशॉट टाकलाय सत्यजित देशमुख यांनी, तो बघा तुम्ही. ओके ओके वेबसाईटवर येतोय. गॉट इट येस. ओके ओके, मला ऍक्च्युली 10 मिनिट आता कंटिन्यू करायचं होतं, पण ठीक आहे. आपली आता 10ची वेळ संपलेली आहे. त्यामुळे जस्ट मी मीमच्या भाषेमध्ये सांगेन, कीप काम अँड ट्रस्ट सीपीए. ही टेक्निक मी सगळ्यांना आता 2 कन्क्लुडिंग रिमार्क्स देतो की ज्यांना ईमेल एरर लिमिट एक्सिडेड हा एरर आलेला आहे त्यांनी 12च्या नंतर किंवा बेस्ट वे उद्या मॉर्निंगला ट्राय करा. आणि उद्या आपण ओपन फॉर ऑल सेशन घेणार आहे, त्याच्यामध्ये टेक्निकल कंटेंट असणार आहे. मे बी आपण 8 वाजल्यापासून ते 9:45 पर्यंत घेऊ. आणि त्याच्यानंतर कोणाचे जे काही पेंडिंग इश्यूज असतील ते सॉल्व्ह करायला मी, राधिका मॅडम आणि आमची सगळी टेक्निकल टीम असेल. हे जर का कळलं असेल आणि तुम्ही डोक्यातनं शांत असाल तर यस हा मेसेज लाईक करा. अजिबात पॅनिक होऊ नका आणि पॅनिक क्रिएट करू नका, राईट? पेमेंट होत आहेत आणि लोकांनी ऍडमिशन घेतलेली आहे, हे तुमच्या डोळ्यासमोर दिसतंय तुम्हाला. ज्यांनी पेमेंट केली आहे त्यांनी टाकलेलं आहे इकडे. त्यामुळे देअर इज नथिंग टू पॅनिक अबाउट, देअर इज नथिंग टू वरी अबाउट. ठीक आहे, ऑल राईट, ओके. चला, उद्या मात्र आपण डॉट 8 वाजता सुरू करतोय आणि 8 ते 9:45 ते 10 याच्यामध्ये आपल्याला पूर्ण टेक्निकल जर्नी आपली कंटिन्यू करायची आहे. आणि आजचं जे पायथॉनच्या ऑब्जेक्ट बद्दल सांगितलेलं आहे ते कृपया विसरू नका कोणीही. ह्या सेशनची व्हिडिओ व्हर्जन तुम्हाला रात्रीपर्यंत अपलोड करून व्हॉट्सअप ग्रुपवर आणि ईमेलवर पाठवण्यात येईल. त्यामुळे ज्यांना ऍडमिशन प्रोसेस परत बघायची आहे त्यांनी उद्या व्हिडिओ मधनं ही ऍडमिशन प्रोसेस बघा. ठीक आहे, ऑल राईट. मीटिंग लिव्ह करायची मग? येस सर. फक्त जर जे आज आता रात्री 12 नंतर किंवा उद्या दिवसभरामध्ये जे पेमेंटसाठी प्रयत्न करतील
हा. आपल्या क्लासच्या मोबाईलवरती आपण सगळे अवेलेबल आहोत. हा. सो दे कॅन क्लासचा मोबाईल नंबर साईटवर पण आहे, तुम्हाला पण देऊन ठेवतो. 99-756-80-386 हा आपला नंबर आहे. हो. हा फक्त नंबर घ्या. एकच रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की पेशन्स ठेवा, कारण अशी शक्यता आहे की सगळ्यांचेच फोन येत आहेत, सगळ्यांचेच मेसेज येत आहेत. प्रत्येकाला रिप्लाय करताना आम्हाला सुद्धा तेवढा वेळ जाईल. त्यामुळे आणि आपली ही ऍडमिशन प्रोसेस आहे ही पुढच्या सोमवारपर्यंत, पुढच्या म्हणजे आता येणारा जो सोमवार आहे तोपर्यंत ओपन आहे. सो टप्प्याटप्प्यामध्ये ऍडमिशन होऊ शकते. आजच सगळ्यांनी एकदम हॉप इन किंवा जम्प करणं असंही करण्याची काही गरज नाहीये. आणि सोमवारपर्यंतचा वेळ आहे तुमच्याकडे. सो भरपूर वेळ आहे आणि आम्ही सगळे सोमवारपर्यंत इव्हन त्याच्यानंतरही सगळे आहोत इथे. सो तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता जेव्हा तुम्हाला कधीही काही क्वेरीज आहेत ऍडमिशन घेताना आणि कुठेही काही प्रॉब्लेम आला तर. ओके सर. येस. नाही, पार्ट पेमेंट नाही करता येणार सम्राज या सिस्टम मध्ये. ठीक आहे. ऑल राईट. मीटिंग लिव्ह केली तरी चालेल सगळ्यांनी. बाय बाय. सी यू. उद्या भेटू आपण सगळे. ठीक आहे. टप्प्याटप्प्यामध्ये म्हणजे मला म्हणायचं होतं की सगळ्याच मुलांनी आजच्याच दिवशी पेमेंट करायला हवं असं आम्ही म्हणत नाहीये. काही मुलं उद्या घेऊ शकतात, काही मुलं परवा घेऊ शकतात ऍडमिशन, अशा अर्थाने सर म्हटलं होतं. येस. तर QR कोडशी रिलेटेड एक क्वेश्चन होता सत्यजित देशमुख यांचा, हा. की QR कोडवरती पैसे पे केले तर चालेल की उद्यापर्यंत वाट पाहू असं. Maybe क्यूआर आपण कोडवर advance- पैसे पे करू शकता तुम्ही. म्हणजे तुम्ही क्यूआर कोड पर्यंत पोहोचला असाल तर क्यूआर कोड वापरूनच पेमेंट करायचे. Yes. हा. I guess सत्यजित आन्सर मिळाला असेल. हो.